वाघ वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. भारताची जगभरात जी ओळख आहे त्याच्यामध्ये वाघाचा मोठा वाटा आहे. जसा सिंहाचा वाटा असतो तसा भारताच्या ओळखीमध्ये वाघाचा मोठा वाटा आहे. या रुबाबदार प्राण्याचं अस्तित्व भारतात अनेक वर्षांपासून आहे. आपल्याला माहिती आहे वन्यजीव आणि माणूस याच्यातलं जे सहचारी आहे, याच्यातलं जे सहजीवन आहे ते भारतात महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि या वाघाचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं याच्यासाठी सरकारकडून, वन्य खात्याकडून मोठे प्रयत्न गेल्या काही वर्षात होताना दिसत आहेत. त्याच्यापैकी एक मोठा प्रकल्प सह्याद्री व्याघ्र प्रकल्प 2008 मध्ये त्याची पायाभरणी झाली आणि 2010ला तो अधिकृतपणे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुरू झाला. एकूण 7 वाघ आता या माझ्या माहितीप्रमाणे व्याघ्र प्रकल्पात आहेत. आणि हा व्याघ्र प्रकल्प आणि हे जे 7 वाघ आहेत, सेनापती, सुभेदार, बाजी अशी त्यांची नावं आहेत. वर्तमानपत्रामधून आपण वाचतो किंवा मोबाईल मधल्या व्हिडिओ मधून पाहतो. हा व्याघ्र प्रकल्प हा खरं तर महाराष्ट्राचं भूषण आहे, महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण हा व्याघ्र प्रकल्प ज्या जिल्ह्यांमध्ये साकारतो आहे, उभारलेला आहे, त्याच्यापैकी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि खाली कोकणामध्ये रत्नागिरी जिल्हा, तिथल्या रहिवाशांचा आणि वाघांचा एक संघर्ष या निमित्ताने पाहायला मिळतो आहे. प्रकल्पग्रस्त आहेत, त्यांच्या विस्थापनाचे प्रश्न आहेत, वाघांचे हल्ले आहेत. नुकतंच 2 दिवसापूर्वी विदर्भामध्ये 4 महिला तेंदूपत्ता गोळा करत होत्या आणि त्या वाघाच्या हल्ल्यामध्ये 4 महिला त्या ठिकाणी मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे हा संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. वाघ आणि माणसांचं सहकार्य असावंच, पण त्याचबरोबर तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे, त्यांचे प्रश्न काय आहेत, सरकार दरबारी त्यांची गाऱ्हाणी जात आहेत का, या सगळ्याचा उहापोह करण्यासाठी आज इथं सगळ्या त्या क्षेत्रातल्या, त्या संबंधित तज्ज्ञांना, मान्यवरांना आम्ही इथं बोलावलेलं आहे. नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड. तर हा मुद्दा चर्चेला यावा, आम्ही या उपक्रमाला राऊंड टेबल असं नाव दिलंय. तुमच्यापैकी काही लोकांनी पाहिलं असेल. एखादा चालू घडामोडी जे आहे त्याच्यावर चर्चा करायची, त्याच्यावर तुमच्या सगळ्या सारख्या मान्यवरांना बोलवायचं, साधक बाधक चर्चा करायची आणि त्याच्यातलं जे काही कन्फ्युजन आहे, त्याच्यातलं जे काही सार आहे ते वर्तमानपत्रात आमच्या द्यायचं. आणि आता जो डिजिटल मीडिया आहे, जे आमचे तरुण सगळे वाचक पाहतात, फॉलो करतात, जेनजी जी आहे, त्यांच्यासाठी म्हणून आम्ही हा डिजिटल प्लॅटफॉर्मही सुरू केलाय. आणि त्या माध्यमातून ही चर्चा आणि तुमचे जे मुद्दे आहेत ते त्यांच्या पुढे जावेत असा आमचा प्रयत्न आहे. तुम्हा सगळ्यांचं या निमित्ताने स्वागत करतो आणि तुम्ही तुमचे जे मुद्दे आहेत ते मांडावेत आणि एक साधक बाधक चर्चा करावी असा माझी विनंती आहे, असा आमचा प्रयत्न आहे. तर मला असं वाटतं, माझी वैयक्तिक ओळख नाही, आमच्या काशीद सरांच्या गुडघ्याला लागले, त्यामुळे ते आज आलेले नाही. त्यांना विचारून तुमच्या सगळ्यांची नावं त्यांनी सुचवली. आमचे जे सहकारी आहेत, पुढेकर आणि आमचे बातमीदार जे तुमच्या संपर्कात असतात, त्यांनी नावं सुचवली आणि तुम्हाला इथं बोलवावं अशी विनंती करायला मी सांगितलं. त्यानुसार तुम्ही इथे आलात. तर मला असं वाटतं सविस्तर तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्याशी संबंधित त्या मांडाव्यात अशी विनंती आहे. त्याच्यात काही म्हटलं तर वेळेचं बंधन असं काही नाहीये. आम्ही एक पूर्ण पान त्याच्यासाठी देतो. याच्याशिवाय त्याच्या काही बातम्या करतो, काही व्हिडिओ करतो. त्यामुळे तुम्ही सविस्तर सांगावं, वेळेचं फारसं मनावर न घेता. बाकी मग तुम्ही तुमचा वेळ सांभाळून काय ते चर्चा करावी अशी विनंती आहे. मी रमण कुलकर्णी, वाईल्ड लाईफ वॉर्डन होतो. आता भोसले साहेब वाईल्ड लाईफ वॉर्डन आहेत कोल्हापूर डिस्ट्रिक्टचे, आणि मी आता महाराष्ट्र वन्यजीव मंडळावर सदस्य आहे. तर आता मी हे सगळं बघत असताना एक गोष्ट लक्षात आली की सर्वसामान्य लोक कन्फ्यूज आहेत. सह्याद्री व्याघ्र संदर्भात म्हणा किंवा या कॉरिडॉर संदर्भात वन विभागाचं मत वेगळं आहे आणि राजकारण्यांचं मत वेगळं आहे. त्याचा मी गेली 15-20 वर्ष स्टडी करताना ही गोष्ट लक्षात आली की मानव वन्यजीव संघर्ष हा सातत्यानं वाढत आहे. आता इथं कन्फ्युजन काय तयार झाले लोकांच्या
कारण मी आता गेली 1.5 महिना पूर्ण तालुक्यांमध्ये फिरतोय. तर लोकांना विचारल्यानंतर लोकांना असं वाटते की जो सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे, सह्याद्री टायगर रिझर्व, त्याच्यामध्ये जे 7 वाघ आपण म्हणतो किंवा ते सोशल मीडियावर ज्या बातम्या येतात, तसंच टायगर रिझर्व हे सगळं होणार. म्हणजे तिलारीपासून ते आंब्यापर्यंत या सगळ्या तालुक्यातून. आणि मग आमच्यावर रिस्ट्रिक्शन येऊ शकतात किंवा आमचं पुनर्वसन होईल, आम्हाला गावात निघून जायला लागेल, आम्हाला डेव्हलपमेंट काय करता येईल. तर हे सगळ्यात मोठं कन्फ्युजन हे आहे की हा टायगर रिझर्व नाही. टायगर रिझर्व मधल्या फक्त कोर एरियातल्या गावांनाच पुनर्वसनाचं अपेक्षा असते NTCA ला. या कॉरिडॉरमध्ये कुठलंही गाव जाणार नाही, त्यांच्या कुठल्याही सुविधा जाणार नाही, जसे रस्ते आहे, पाणी आहे, त्यांची शेती आहे, पर्यावरणपूरक कुठलेही उद्योग असतील, हे कुठेही जाणार नाही. त्यामुळे घाबरायचं एक तर मुळात कारण नाही. आणि ह्याचा उद्देश हा आहे, कॉरिडॉरचा अर्थ काय आपण थोडक्यात जर वेळ असेल तर सांगतो, आवड असतील तर. कॉरिडॉर म्हणजे भ्रमणमार्ग. पण व्याघ्र कॉरिडॉर असं म्हटलेलं जरी असेल तर फूड पिरामिडच्या टॉपला टायगर आहे, पण तिथनं काय फक्त वाघच मायग्रेशन करत नाही, तर बाकी सस्तन प्राणी सुद्धा मायग्रेशन करत असतात. आपण फक्त आता महाराष्ट्राचा किंवा कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला, टायगर भ्रमण मार्ग, आता आपल्याकडे वाघ आणून सोडले, पण मूळ वाघ येत कुठनं होता आपल्याकडे किंवा जातो कुठून आपल्याला ते माहित नाही. फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॅमेरा ट्रॅपमुळे कळतं की आज आंब्यामधला वाघ राधानगरीत होता काय किंवा नव्हता, त्याच्या पट्ट्यावर. तर एक ट्राय जंक्शन आहे, महाराष्ट्र, कर्नाटका आणि गोवा. एका साईडला भीमगड वाईल्ड लाईफ सँच्युरी कर्नाटकाची येते, गोव्याची म्हादई, आणि आपल्याकडं चंदगड एरिया म्हणजे तिलारीचा रिजन. ऍक्च्युली हत्ती पण आपल्याकडे दांडेली त्या भागातनं इकडे आहे. आता ट्राय जंक्शन आहे, तिथं ऍक्च्युली टायगरचं ब्रीडिंग होतं, नॅचरल ब्रीडिंग आहे. मेन वाघ तिथं आहेत, कारण कर्नाटका गोवा बॉर्डर, गोव्यात परवा एक मृत्युमुखी पडला टायगर, आणि तिलारी ह्या रिजनचे टायगर आहेत. ते नंतर त्यांची पुढची पिढी आपल्या स्वतःच्या एरियासाठी काही दांडेली साईडला येतात, भीमगड सँच्युरी गोवा साईड, आणि काही चंदगड मार्गे येतात. आता आपण पहिला तालुका चंदगड घेऊ. मुळातच हा कॉरिडॉर आहे, कॉरिडॉर नाही असं नाही, तो इको सेन्सिटिव्ह झोन पण आहे. म्हणजे उदाहरणार्थ तिलारी घाट, त्याच्यानंतर पुढे आपण चंदगड झालो, बुदरगड झालं, शाहूवाडी आलं, हे त्यात इन्क्लूड आहे. ते मुळातच कॉन्झर्वेशन रिझर्व म्हणून डिक्लेअर केलेले आहे, संवर्धन राखीव, म्हणजे ते मुळात आहेच. आता हे असताना हा जर कॉरिडॉर आपण जर ब्रेक केला तर मानव वन्यजीव संघर्ष अजून वाढणार आहे. दाखवताना असं दाखवलं जातंय किंवा असं लोकांना वाटतंय की हा कॉरिडॉर केला तर प्राण्यांची संख्या वाढेल आणि आत्ता जे आमचं नुकसान होतंय, रानडुक्कर असेल, गवे असतील, या प्राण्यांपासून नुकसान होते ते वाढेल. पण तसं नाहीये. कॉरिडॉर ब्रेक मुळातच आधी झालेला आहे. सेन्सिटिव्ह इको सेन्सिटिव्ह झोन असून, म्हणजे तुम्ही जर आता तिलारीला गेला, तिथं पारगडला जर तुम्ही गेलात, आता कोण जाऊन बघा, कुमरी शेती आपल्याकडे होती. कुमरी शेतीमध्ये तो जो स्थानिक ज्याच्याकडे भूमी एकदम कमी आहे शेती करायचा, तो बाजरी लावायला ते जंगल तोडायचं आणि तिथं बाजरीचं लागवड करायचं. आता मी गेलो, मला वाटतं 300 एकर मध्ये झाडं तोडली, पूर्ण डेन्स फॉरेस्ट कुमरी शेतीसाठी. आता मला सांगा, हा अल्पभूधारक शेतकरी असू शकतो का याच्याकडे 300 एकर आहे? वन विभाग काय करते? कंप्लीट केली. एक तर इको सेन्सिटिव्ह झोन असताना सुद्धा तोड आहे, मग कॉरिडॉर डिक्लेअर केल्यानं आणि काय फरक पडतो? आता हे एक झालं. त्याच्यानंतर तिलारीमध्ये डॅम आहे, परत एक चेक डॅम बांधताय. तिथं किंग कोब्रा आहे, स्लेंडर डोरिस आहे, टायगर आहे, लेपर्ड आहे, हत्ती सगळं आहे. तिथं गरज नाहीये, कारण तिलारी मधलं जे पाणी आहे किंवा वीज आहे ते सगळं जातं गोव्याला. त्याची जी वीज निर्मिती काय 6-7 TMC फक्त होणार आहे, ती जाणार आहे गोव्याला. आणि तरी सुद्धा हट्ट आहे की तिथं पाहिजे. म्हणजे तू त्या पाण्याचा उपयोग त्या स्थानिक जे गाव आहे त्याला नाही, ना वीज मिळणार ना प्यायला पाणी मिळणार आहे, ते सगळं गोव्यासाठी. असं असताना लोकांचा पण विरोध आहे. पण ते डेव्हलपमेंटच्या नावाखाली असं होतं. त्यात मी उदाहरण देतो. तिलारी घाट झाल्या आता रामघाट काढला. एरियल डिस्टन्स 4 ते 5 किलोमीटर सुद्धा नाहीये, काही गरज नव्हती. तिलारी घाट आहे, त्याच्यानंतर रामघाट आहे, तो आता बांधून तयार होत आला. रामघाट संपल्या पुढे येतो पारगडचा घाट.
त्याचं पण एरियल डिस्टन्स 5 किलोमीटरपेक्षा जास्त नाहीये. तो तर आता सलग 7-8 गाड्या जातील एवढं जंगल तोडलं खाली. आणि सगळा फॉरेस्ट लँड आहे. आता सिंधुदुर्गचा प्रॉब्लेम हा आहे की वन विभागाकडे जमीन नाहीये, प्रायव्हेट लँड मध्ये जंगल जास्त आहे. पण तो डिक्लेअर केलेला इको सेन्सिटिव्ह एरिया आहे, दोडामार्ग कॉन्झर्वेशन रिझर्व्ह आहे, आंबोली कॉन्झर्वेशन रिझर्व्ह आहे. तो घाट संपतो 5 किलोमीटर डिस्टन्स एरियल नसेल, कुंभवडे घाट जातो. तिथं कुंभवडे धबधबा आणि ते जे फेमस झालंय ते कुंभवडे घाट संपल्या आपण पुढे गेलो की लगेच आंबोली घाट स्टार्ट होतो. म्हणजे आपल्याला नक्की करायचं काय, गोव्याला एवढ्या फास्ट जायचं आहे तर असं नाही आहे. हे घाट रस्ते केले जात आहेत जंगल तोडून, हे तिथल्या जमिनींच्या किमती वाढवण्यासाठी सगळं केलं जात आहे. मग मला सांगा, एवढे रस्ते झाले तर मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट होणार नाही का? त्या प्राण्यांनी जायचं कुठं? मग त्यांचा एक भ्रमण मार्ग असतो. आता आपण त्यावेळी वाईल्ड लाईफ वॉर्डन असताना आणि त्यावेळी CCF एक प्रस्ताव तयार केला. त्याच्यामध्ये जे घाट रस्ते होतील त्याला अंडर पास आणि ओव्हरपास हे असल्याशिवाय घाटाला परमिशन द्यायची नाही, ऍक्च्युअली GR आहे. पण रस्ते बांधकाम विभागाचा खर्च वाढत असल्यामुळे ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आपल्या शहरामध्ये एक झाड तुटलं तरी दंगा केला जातो, पण तिथं हजारो आणि लाखोनं जंगलातली झाडं तोडली जात आहेत. आता हॉर्नबिल पक्षी आहे, त्याचे मोठे मोठे नेस्ट, त्याला झाडं लागतात, त्याचे जे खाण्याचे बेरीज किंवा ट्रीजचे फ्रूट आहेत ती सगळी झाडं संपत गेली. सो हा कॉन्फ्लिक्ट अजून वाढत जाईल जर हा कॉरिडॉर ठेवला नाही तर. आणि ह्याच्यामध्ये काही जात नाही, हे प्रायव्हेट कुणाचं क्षेत्र जात नाही, फॉरेस्टच आहे. फक्त तिथं काय आहे की NTC आणि उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाप्रमाणे मोठे उद्योग, रासायनिक उद्योग असतील किंवा इंडस्ट्रीयल मोठी प्रमाणात असेल, ही मात्र त्या भागात होणार नाही. आणि मला वाटतं त्याची गरजही नाही. उद्या तुम्ही वेस्टर्न घाटामधनं सगळा पाऊस पाणी सगळं आपलं त्याच्यावर अवलंबून आहे. यावर्षी आपण एल निनो आणि ते तापमान वाढ बघतोय. आणि असं असताना लोक सुद्धा स्थानिक आहेत, त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आंबा बघा, गगनबावडा बघा, या जंगलाच्या फॉरेस्टच्या आसपासच्या सगळ्या प्रायव्हेट लँड जंगलाच्या ही बडी बडी लोक घेऊन तिथं रिसॉर्ट बांधतात. आता रिस्ट्रिक्शन कशावर येईल? कॉरिडॉरला लागून, कॉरिडॉरमध्ये जर तुमचं हॉटेल आहे तर हॉटेलमध्ये तुम्ही रात्री 8 नंतर 7 नंतर लाऊडस्पीकरवर मोठ्या गाणी लावू शकत नाही, कारण तुम्ही वन्य प्राण्यांच्या भ्रमणमार्गाला त्यांना डिस्टर्ब करताय. आता काय होतंय, तुम्ही आंब्यात जावा, काही ठिकाणी गगनबावड्यात जावा, फॉरेस्ट कडेला प्राणी आहेत आणि रात्री 9ला जो डीजे चालू होतो तर रात्री 2-2 पर्यंत डीजे चालू असतं. मग तुम्हाला का नको कळलं? बरं, स्थानिकांना काय नुकसान आहे? उलट हे तर बाहेर नाही येतात. इको टुरिझम यांचं नाहीये, कारण तिथं फक्त दारू प्यायला आणि स्विमिंग टँक पोहायला येणारी लोक, त्यातनं लोकल लोकांना काही रोजगार मिळत नाही. एखादं होमस्टे असेल, चांगलं असेल, ज्याच्यामध्ये स्थानिक युवक युवतींना जॉब मिळत असेल, काही असेल, नॅचरलिस्ट असेल, जेवण करणार, तर तो फायदा होणार. मग असं जर होमस्टे तिथं होणार असेल तर त्याला कोणी अडवणूक नाही करणार आहे. पण आज 100-100 एकर एकच व्यक्ती घेतोय आणि एका दणक्यात सगळी झाडं तोडून टाकतोय. आणि त्याच्यावर पर्यावरण विभाग पण बघत नाही, वन विभागनं जेवढा इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. त्यांना सांगायला गेले की त्यांचं म्हणणं असतं की ते प्रायव्हेट लँडमध्ये तोड झाली. ऍक्च्युअली त्याचा काही संबंध नाही. तुम्ही प्रायव्हेट लँडमध्ये सुद्धा झाड तोडताना तुम्हाला परमिशन लागेल आणि तिथं वृक्षतोडीवर बंदी असेल पूर्णपणे. गरजेनुसार स्थानिक जळाऊ लाकूड पडलेलं गोळा करू शकेल, पण असं मोठ्या प्रमाणात जंगल तोडू शकत नाही. रेल्वे प्रोजेक्ट आणि हे मोठे जे रस्ते होते, एकीकडे आपण शक्तीपीठाला विरोध करतो का? शेतकऱ्यांची शेती जाणार आणि काय गरज आहे का म्हणून. असं करत असताना ह्याला लोक सपोर्ट उलट करायला पाहिजे टायगर कॉरिडॉरला. पण तिथं कुणाचं काही जात नाही ना, तिथं वन्य प्राण्यांचं जात आहे. पण ते कळत नाही, ते उलटून आपल्यावर येते, शेतकऱ्यांना येते. आज परिस्थिती अशी आहे, रानडुकरांची संख्या आणि गव्यांची एवढी वाढलेली आहे की शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान होते. आता वन विभाग सगळ्या राज्यांपेक्षा जास्त महाराष्ट्र शासन भरपाई देतं, पण ते कमी पडतात म्हणतात शेतकरी. मग हा कॉन्फ्लिक्ट तुम्ही परत वाढवणार आहे का? म्हणून हे कॉरिडॉर महत्वाचं असं वाटतं आणि ते गैरसमज लोकांच्या काढले पाहिजे. आता रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे, हे त्याला फक्त तुमचं वाईल्ड लाईफ बोर्डची परमिशन लागणार. स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डच्या परमिशन शिवाय हे मोठे असे कुठले फॅक्टरीज किंवा हे प्रोजेक्ट किंवा मायनिंग असेल ते होणार नाही. ऍक्च्युली ज्यावेळी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह डिक्लेअर झाले त्यावेळी मी हसत होतो आणि पर्यावरणाआधी खुश होत होते. त्याचं कारण होतं, कॉन्झर्वेशन रिझर्व्ह केल्यानंतर त्याच्या आजूबाजूला इको सेन्सिटिव्ह झोन राहत नाही.
आणि कॉन्झर्वेशन रिझर्व ह्याच्यासाठी केले की ते झाल्यामुळं प्रायव्हेट एरियातले प्लॅटूज जे आहे ते मायनिंगसाठी ओपन झाले, तिथं बॉक्साईटसाठी. हे स्टेप बाय स्टेप चाललेलं प्लॅनिंग आहे आणि ह्याचा दुष्परिणाम आणि हा शेतकरी आणि तिथला स्थानिकच भोगणार आहे. त्यामुळं हा गैरसमज दूर करायला पाहिजे. कोणत्याही पक्षाचे कुठलेही असो त्यांनी सुद्धा थोडासा शांतपणे विचार करून घेतला. खरंच त्यांना शेतकऱ्यांविषयी कळवळा असेल, वन्य प्राण्यांविषयी सोडून द्या. तसं म्हणायला गेलं की मला वाटतं की तुम्हाला फक्त वन्य प्राण्यांविषयी आस्था आहे, मनुष्य प्राण्याविषयी काही वाटत नाही. ऍक्च्युअली तसा नाहीये, त्याचा गर्भित अर्थ वेगळा आहे. जेव्हा आपण वन्य प्राणी हे वाचवायचं म्हणतो ते मनुष्य प्राण्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठीच आहे. त्यामुळे हे बेसिक, आणि जर का तसं झालं आणि प्रोटेक्ट नाही झालं तर आत्ताच्या तुम्ही नद्या या पावसाळ्यात फक्त बघा, 1.5 महिने लाल नाही व्हावल्या तर माझं नाव बदला. 1.5 महिने आपली नदी पूर्ण लाल वाहत असेल, मग ती खाली जाणारी कोकणातली तिलारी असेल, कारण इतकं भयंकर मोठ्या प्रमाणात रबर प्लांटेशन झालेलं आहे. म्हणजे केरळीयन लोक येऊन 500-500 एकर मधलं जंगल तोडून तिथं रबर प्लांटेशन लावलंय आणि आम्ही भांडत बसलोय, हत्ती आले. तो कॉरिडॉर ब्रेक केला तुम्ही. आज हत्तीचा मार्ग असा आहे, इथं काही नव्हतं कित्येक वर्षापूर्वी. आज तिथं गेलात तर काय आहे, काहीतरी रिसॉर्ट आहे किंवा काहीतरी ऍक्टिव्हिटी आहे. सो ते तिथून वळून दुसरीकडे जातात क्रॉस करायला गेले की तिथं मग गावातली घरं येतात. त्यांना कळतं इथे नारळाची पोफळीची बाग आहेत, केळी आहे, ते आयतं अन्न झालं. मला तर वाटतं आमच्या महाराष्ट्रातल्या हत्तींना शुगर वगैरे असावी. तर शुगर केन हे काय हत्तीचं खाद्य नाही, पण ऊसातच दिसतो जास्त करून. म्हणजेच आणि एकसारखी पीक पद्धती, फक्त ऊस, बाकी काही करायचं नाही. त्यानं एक तर शेती खराब होत चालली आहे आणि दुसरे प्रयोग होत नाहीत. आपण जरी किती शेतकऱ्यांना म्हटलं की जे हत्ती नुकसान करणार नाही असं काही पीक लावा, तर नवीन प्रयोग करायला आपण तयार नाही. सो एक इन जनरल मी फक्त आढावा घेतला की ज्याच्यावर मग प्रत्येक जणांना आपलं मत आणि त्यांची एक्सपर्टी मांडते. कुठला पूर्णपणे चुकीचा आहे तो प्रकार. मी पूर्ण विरोध केलेला आहे. कसं आहे की जंगली केळी वेगळ्या, तर काढाव्या. तुम्ही साधी केळी लावताय, हत्तीला किती खाद्य लागतं, अशी किती केळीची झाडं लावणार, आणि एकदा केळीची झाडं संपली की मग परत केळी खायला कुठे येणार. उलट डबल ह्यानं हे माझी TCF लोकांबरोबर डिस्कशन झालं. त्यांचं सर्व उत्तर हे आहे की आम्हाला लोकांना आणि राजकारण्यांना उत्तर द्यायचं आहे. हे चुकीचं आहे, आम्हाला माहित आहे. फक्त वातावरण शांत करण्यासाठी या गोष्टी केल्या जातात. तुम्ही हत्ती ते मिरची पूड लावा, हे बघा थोड्या दिवसासाठी असतं. तुम्ही शेतामध्ये ते टायगरचा आवाज, एवढी मजेशीर गोष्ट होते की शेतात ते घुसू नये डुकरं म्हणून लेपर्डचा किंवा वाघाचा रोरिंगचा आवाज काढला की ती येत नाहीत म्हणून. तर त्याच्यानंतर सुरू केलं शेतकऱ्यांनी कुत्र्याचे आवाज काढले, भुंकल्याचे आवाज शेतांमध्ये लावतात. थोडे दिवस कुत्री आली नाही, रानडुकरं आणि हे आले नाही. आता मजा अशी झाली की लेपर्डला वाटलं की या शेतात कुत्री आहे, लेपर्ड शेतांमध्ये घुसायला. सो हे सगळं गुंतागुंतीचं आहे आणि आपलं वाढणारी लोकसंख्या आहे ही सगळ्याचं मेन आहे. आता रोड वाइंडिंग मध्ये एवढी झाडं गेली. खरं एंडेमिक रेअर प्लांटची नर्सरी करून लावायचं कोण बोलतच नाही. म्हणजे बेसिक जे नुकसान निघालंय ते पुढच्या 10-15 वर्षात परत भरून काढावं लागेल. कारण आत्ताची परिस्थिती, एक 8-10 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की आपण काही वाचवू शकू. आज परिस्थिती पुढे गेली, म्हणजे प्रयत्न करून सुद्धा काही वाचेल अशी परिस्थिती नाही. आणि जर काही 60 टायगरला कॉरिडॉर मिळाला नाही, एक पहिली गोष्ट की आपल्याकडं हर्बीवोरस प्राण्यांची संख्या कमी आहे. एक वाघ एका वेळी किती मटण खातो, 23, 24, 25 किलो मटण लागतं त्याला. त्याच्यासाठी त्याला किती दिवसात सांबराची शिकार करावी लागत असेल. हे हार्बीवोरस आपल्या चांदोली आणि कोयनेमध्ये एवढे नाही आहेत. तो टायगर जो ताडोबामध्ये 15-20 स्क्वेअर किलोमीटर एका वाघाची टेरिटरी आहे, आपल्याकडे 100-100 किलोमीटर त्याला फिरावं लागतं अन्न मिळवण्यासाठी. आज त्याला शिकार करायला पुनर्वसन गावं जी बाहेर आली त्याच्यामध्ये त्यांचे जे कॅटल्स होते ते आत सोडून गेले. ते कॅटल्स अजून आत आहेत.
सगळ्यात सोपं आहे शिकार करणं त्या टायगरला. आज जर ते 400-500 कॅटल्स आत असतील बॅकवॉटरमध्ये, आता 400-500 कॅटल जर वाघाने खाऊन संपवल्यावर काय होणार पुढे? त्याला जर अन्न नाही मिळालं आणि तो जो कोकणात किंवा गावाच्या जवळ कॅटल पकडायला जायला लागला तर, म्हणून हा कॉरिडॉर जर ब्रेक झाला. तुम्ही आंब्यात जर गेलात तर बघा, आंबा गाव, त्याच्या आजूबाजूला सगळे रिसॉर्ट आहेत. अजून पुढे तसा रत्नागिरी घाट सुरू होतो, जिथनं घाट सुरू होतो तिथंच एक छोटासा पॅच शिल्लक आहे की जिथनं टायगर सहित सगळे प्राणी क्रॉसिंग करतात. आता फक्त तेवढ्याशा भागात डिस्टर्ब व्हायचं राहिले. ते डिस्टर्ब झाले की गावात प्राणी शिरले. गवे तर संध्याकाळी तुमचं फार्म हाऊसच्या गवतावरच इतकं कॉरिडॉर श्रिंक झालं. आणि आता तर 4 लाईन झालं. त्यामुळे तुम्ही आता बघायला पावसाळ्यात किंवा जाताना गाडी चालवताना लक्षात ठेवा, रस्त्यावर मेलेले कुत्रच असेल असं नाही, तो लांडगा आणि इतर प्राणी सुद्धा तुम्हाला रोडकिल दिसतील, कारण ते क्रॉसच करू शकणार नाही. म्हणून त्यांना अंडरपास आणि हे असणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आंब्यातनं साधारण जात आहेत 2 टनेल वगैरे, इट्स ओके. पण ही परिस्थिती महाबळेश्वर पर्यंत आहे. त्याच्या पुढे तुम्हाला महाबळेश्वरचं एक खोरं सोडलं तर तुम्हाला वाईल्ड डॉग, टायगर वगैरे पुढं काही दिसणार नाही. सो हे एक लास्ट चान्स आहे. नाही झाला तर संपलं. म्हणजे मायनिंग येईल आणि 4 लाईन्स येतील, रिसॉर्ट्स होतील आणि कॉरिडॉर ब्रेक होईल, मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट्स वाढेल आणि शेतकऱ्यांचंच यात नुकसान होऊन डिपार्टमेंटला सहन होणार नाही. फॉरेस्ट डिपार्टमेंटली अशी वाईट परिस्थिती फॉरेस्ट डिपार्टमेंटची होऊ शकते. नमस्कार, मी देवेंद्र शहाजी भोसले, मानद वन्यजीव रक्षक कोल्हापूर. जवळजवळ सगळीच भूमिका कॉरिडॉरची रमण सरांनी सांगितलेली आहे. मुळात विरोध का होतोय, पण त्याच्या मागे रिझन काय हेच लोकांना अजून समजलेलं नाही. म्हणजे जसं आता रमण सरांनी सांगितलं की विरोध करणारी लोक खरोखर ग्रामस्थच आहेत का, किंवा ग्रामस्थांना कोणत्या प्रकारे त्यांची थोडक्यात दिशाभूलच केली असं आपल्याला म्हणावं लागेल. की कॉरिडॉरचा अर्थ समजून न घेता विरोध करणं हे कितपत योग्य आहे. कॉरिडॉर जसं रमण सरांनी सांगितलं की एक भ्रमण मार्ग आपण त्याला म्हणतोय प्राण्यांचा, आणि हा भ्रमण मार्ग जर संरक्षित नाही झाला तर जसं सरांनी सांगितलं तसं मानव आणि वन्यजीव संघर्ष आत्ताच आपल्याला सहन होत नाही, तर तो अजून वाढणार आहे. प्राण्यांना येण्या जाण्यासाठी वाटच राहिली नाही तर प्राणी आजूबाजूच्या गावातच शिरणार. पुन्हा मग जसं आता शेतकरी बांधवांना जो त्रास होतोय, बिबट येतोय, गवे येत आहेत, रानडुकरं येत आहेत, ज्यावेळी हा भ्रमण मार्ग थांबेल त्यावेळी प्राण्यांना जाण्यासाठी मार्गच राहणार नाही. आणि कॉरिडॉर म्हणजे नेमकं काय, जसं रमण सरांनी आता त्याची पूर्णपणे त्याची माहिती दिली, ही लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. की खरोखर बाबा तुमच्यावर कोणतंही बंधन नाहीये, फक्त आणि फक्त प्राण्यांचा भ्रमण मार्ग संरक्षित करायचा आहे. आणि हे सुद्धा वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेहराडूनचं जे सरकारचं आहे त्यांनी हा भ्रमण मार्ग निश्चित केलेला आहे. हा इथल्या कुणी नाही केलेला, सरकारनंच तो भ्रमण मार्ग निश्चित केलेला आहे. आणि हे कशाद्वारे निश्चित केलाय तर त्या प्राण्यांच्यावर लक्ष ठेवून. आणि आतापर्यंत जर तुम्ही बघितलं, वाघ काय आत्ताच नाही आहे आपल्या इथं, म्हणजे अलीकडेच येत नाहीत. फार काळापासून वाघांचं वास्तव्य आपल्या इथं कायमचं होतं. ते कालांतरानं जंगल कमी झाल्यामुळं कायमचं वास्तव्य थांबल्यानंतर आत्ताचा जो कॉरिडॉर म्हणजे जो भ्रमण मार्ग आहे त्या भ्रमण मार्गातूनच हे वाघ येत आहेत. आणि ते वाघ पुन्हा कोल्हापुरातच स्थायिक व्हावेत म्हणून हे प्रयत्न चालू आहेत. मग ते बाहेरून त्यांच्यासाठी दुसरे वाघ आणले गेले. आणि इथलं जंगल संरक्षित करण्याचं जे आत्ता गरज आहे, पण याची खरी सुरुवात छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा केलेली आहे. हे जंगल संरक्षित राहावं. सगळ्यांना आता वंतारा माहिती आहे, वंतारामध्ये प्राणी आणून ठेवले, तिथं त्यांचं संवर्धन केलं जातं, त्यांच्यावर काम केलं जातं, उपचार केले जातात. पण 150 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये शिवारण्य नावाचं जंगल त्यासाठी स्थापन केलं होतं. आणि सर हे शिवारण्य सुद्धा या कॉरिडॉरच्या त्याच्यातच आहे. हे शिवारण्य जंगल म्हणजे त्यावेळी सुद्धा शाहू महाराजांनी हा कॉरिडॉर ओळखला होता. मग ते सुद्धा संरक्षित होणं गरजेचं आहे. आणि मुळात लोकांपर्यंत जी चुकीची माहिती पोहोचले की त्यांची गावं उठवली जाणार आहेत, त्यांच्यावर बंधने येणार आहेत, ते लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे.
की कॉरिडॉर म्हणजे हा फक्त एक भ्रमण मार्ग आहे आणि जंगल जे आहे त्या भ्रमण मार्गात येणारं फक्त तेच सुरक्षित केलं जाणार आहे. बाकी मोठ्या मोठ्या ज्या निसर्गाला हानिकारक असणाऱ्या फॅक्टरी असतील किंवा मायनिंग असतील यांच्यावर बंधन येणार आहे आणि ते गरजेचं आहे. नाहीतर आजकाल चाललंय आता ताडोबामध्ये सुद्धा जिथं खरं वाघांचं वास्तव्य आहे भारतातलं सगळ्यात मोठं, तिथंच आता स्टीलची फॅक्टरी होते दुर्दैवानं. आपल्या इथं पण शाहूवाडी गगनबावडा या साईडला जर बघितलं तर बॉक्साईटचं मायनिंग चालू आहे. आणि एकदा जर कॉरिडॉर डिस्टर्ब झाला, कॉरिडॉर जर नाही झाला, संरक्षित जर नाही झाला, तर नागरी वस्तीत येणाऱ्या प्राण्यांची संख्या अजून वाढत जाणार आहे. पुन्हा मग ठपका जंगल, वनविभाग आणि या प्राण्यांच्यावर बसणार आहे. त्यांचं जर स्थान जर निश्चित नसेल तर साहजिक आहे त्यांना पर्याय नाही मानवी वस्ती देण्याशिवाय. बाकी आता बोलण्यासारखं म्हणजे सरांनी पूर्ण भूमिका स्पष्ट केलेली आहे. तर आमच्या सांगण्यातून हेच आहे की विरोध करायच्या आधी कॉरिडॉर म्हणजे नेमकं काय याची चौकशी करा, त्यातनं काय बंधन येणार आहेत हे समजून घ्या, मग विरोध करा. मुळात तुमच्या विकासाला तिथं कुठलंच बंधन नसेल तर मग विरोध करण्याला अर्थ काय? सरळ सरळ त्या कॉरिडॉरच्या संदर्भात तुम्ही जर माहिती काढून घेतली तर असं कुठंही नमूद नाहीये की एखादं गाव तिथून प्रस्थापित केलं जाणार आहे, स्थलांतरित केलं जाणार आहे, असं काही नाही. किंवा त्या कॉरिडॉरच्या आजूबाजूला जी गावं येणार आहेत त्या गावाला काही बंधनकारक अटी लावल्या जाणार आहेत, असं सुद्धा त्यामध्ये काय नाहीये. मग हे सगळं असताना हा विरोध कशासाठी होतोय आणि विरोध नेमका कोण करतंय? किंवा जर आता ग्रामस्थ जर असतील विरोध करणारे तर त्यांच्यापर्यंत ही चुकीची माहिती कुणी पोहोचवली आणि का पोहोचवली? शेवटी निसर्गाचा समतोल जर राहिला तरच मनुष्य प्राणी सुद्धा राहणार. आता आमच्या बोलण्यातून जसं सरांनी सांगितलं की आमच्या बोलण्यातून असं जाणवेल की फक्त आम्ही जंगलासाठी आणि वन्यजीवांसाठीच आम्ही बोलतोय, पण याचं मूळ कुठंतरी मानव जगण्यासाठीच असं आहे, हे त्यामागचं कारण आहे. बाकी आता सरांनीच पूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. जे विरोध करणारे लोक असतील किंवा ग्रामस्थ असतील त्यांना आमची एक विनंती आहे की कॉरिडॉर म्हणजे काय आहे आणि तो का गरजेचा आहे हे समजून घ्या. आणि कोणतंही बंधन किंवा कुठलंही गाव हे स्थलांतरित केलं जाणार नाहीये आणि कोणत्याही प्रकारची विकास त्यांच्या विकासासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या होतच राहणार आहेत. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन येणार नाहीये. नमस्ते, मी ॲडव्होकेट रविराज बिर्जे. मी हरीश कांबळे यांची एक याचिका वकील म्हणून कोल्हापूरच्या हायकोर्टमध्ये बाजू मांडत आहे. नुकताच आम्हाला कोल्हापूरच्या खंडपीठानं एक आदेश असा आपण म्हणू शकतो त्याचा आम्हाला दिलासा दिला की जे काही टायगर रिझर्व जे आहेत सह्याद्रीच्या आजूबाजूला, तर त्याच्यामध्ये जी काही बफर झोनमध्ये गावं आहेत किंवा कोर झोनच्या आजूबाजूला जी काही गावं आहेत ज्याला आपण शाहूवाडीचा मार्ग म्हणू शकतो, शाहूवाडीच्या तालुक्यामध्ये किंवा सांगलीचा जो काही भूभाग आहे, तर या भागामध्ये वन्यजीव जे आहेत यांचा माणसांना किती धोका आहे हा धोका शोधा. तिथं किती शाळा आहेत त्या शोधा. त्याच्यानंतर त्या शाळेतल्या मुलांची जाण्याची येण्याची व्यवस्था करा. त्यानंतर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करा. अशा प्रकारच्या काही दिलासादायक गोष्टी आम्हाला मुंबईचं जे काही उच्च न्यायालय आहे कोल्हापूर खंडपीठानं दिलेल्या आहेत. मला असं वाटतं हा सगळ्यात मोठा पराभव असं आपण म्हणू शकतो जो आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा. साध्या साध्या गोष्टींच्यासाठी, उदाहरणार्थ आम्हाला ॲम्ब्युलन्स पाहिजे, आम्हाला आमच्या जीवाचं रक्षण करायचं आहे, यासाठी जर आम्हाला हायकोर्टमध्ये जावं लागत असेल तर हा आमचा विजय नाहीये, हा वन खात्याचा फार मोठा पराभव आहे असं मला वाटतं. साधारण 2-3 महिन्यापूर्वी हा आदेश पारित झाला होता. अद्यापही कुठल्याही प्रकारची व्यवस्था किंवा त्या आदेशाचं पालन या वन विभागानं केलेलं नाहीये. वन विभागाच्या विरोधामध्ये जो असंतोष आहे हा लोकांचा असंतोष कमी आणि स्वतः वन विभाग जे करतंय त्यांची जी काही कृत्य आहेत स्वतः त्याला वन विभाग हे फार मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार आहे असं आपण म्हणू शकतो. अक्षरशः राघूचा वाडा नावाचं एक गाव आहे शाहूवाडीमध्ये. तिथला एक 5वी-6वीचा मुलगा 15 किलोमीटर उदगिरीच्या पठारावरून चालत जात शाळेमध्ये जातो. जवळपास तो 2 तास शाळेला जायला घालतो.
2 तास शाळेतनं यायला घालतो, 4 तासाचा प्रवास करून तो शाळेमध्ये जातो. हा पूर्ण प्रदेश जो आहे, उदगीरचं पठार असेल, राघूचा वाडा असेल, हा अटॅक प्रोन, जिथं हल्ला होऊ शकतो असा भूभाग आहे. अनेक मुलांच्या वरती हल्ले झाले, वन विभागानं काहीही केलं नाही. तर वन विभागानं स्वतः जे काही कृत्य केलेली आहेत, हे त्याचं एक फलित आहे. हा असंतोष स्वतः वन विभागाच्या मुळे सुरू झालेला आहे, हे मला इथं नमूद करायचं. दुसरी गोष्ट मला नमूद करायची आहे की रोहन भाटे नावाचे एक मानद वन्यजीव रक्षक आहेत. असं एक त्यांचं एक पॅम्पलेट पण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेलं आहे. आज जर ते इथं आले असते तर खूप बरं झालं असतं असं मला वाटतं, कारण मला त्यांना वैयक्तिक काही प्रश्न विचारायचे. यांनी जे काही पॅम्पलेट, माझ्या मते आपले हरीश कांबळे तुम्ही सगळ्यांना शेअर करा की त्या पॅम्पलेटमध्ये, त्या प्रदर्शितामध्ये इतक्या गंभीर चुका केलेल्या आहेत की वकिलांना सुद्धा समजत नाही की यांना नेमकं काय म्हणायचं. म्हणजे हे पॅम्पलेट घेऊन मी समजा आता उच्च न्यायालयामध्ये गेलो तर मला देखील बाजू मांडता येणार नाही, कारण नेमकं हे रोहन भाटे काय म्हणतायत. आता यांची सुरुवातच बघा, मी तुम्हाला वाचून दाखवतो, आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही. त्यानंतर मी साहेबांनी जे सांगितलं की कॉरिडॉर, इको सेन्सिटिव्ह झोन, कॉन्झर्वेटिव्ह रिझर्व, कम्युनिटी रिझर्व, नॅशनल पार्क, त्याच्यानंतर सँच्युअरी, हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत बरं का. म्हणजे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही शब्दांची गल्लत करू नका. मी छातीटोकपणे सांगतो की वन अधिकाऱ्यांना सुद्धा माहित नसेल की ते नेमकं काय डिक्लेअर करताय. त्यांनी सांगावं, तुम्हाला कॉरिडॉर करायचं आहे का, तुम्हाला कम्युनिटी रिझर्व करायचं आहे का, तुम्हाला कॉन्झर्वेटिव्ह रिझर्व करायचं आहे का, तुम्हाला प्रोटेक्टेड एरिया जो आहे तो डिक्लेअर करायचा आहे का, तुम्हाला नेमकं काय करायचं. वाईल्ड लाईफ अॅनिमलचा जर कायदा बघितला तर त्याच्यामध्ये कॉरिडॉरला भ्रमण म्हणत नाहीत, त्याला वन्यजीव मार्गिका म्हणतात. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला कॉरिडॉर पाहिजे असेल, त्याचं कलम वेगळं आहे, साहेबांनी टाकलेलं आहे 38O. 38O प्रमाणे तुम्हाला कॉरिडॉर डिक्लेअर करता येत नाही. तुम्ही वन्यजीव रक्षक आहे, संरक्षक आहे, अधिकारी आहे, की कोण आहे? तुम्हाला 38V वापरावं लागतं. दुसरं कलम आहे, तुम्हाला पर्यावरण संरक्षण कायदा वापरावा लागतो. तुम्हाला वाईल्ड लाईफ कायदा वापरता येत नाही. बारीक बारीक छटा आहेत. तुम्ही कलम वापरता येत, तुम्ही सांगताय आम्हाला कॉरिडॉर करायचं आहे, तुम्ही म्हणताय त्याला भ्रमण आहे, त्याचा अर्थ मार्गिका. त्याच्यानंतर इको सेन्सिटिव्ह झोन, परिसंरक्षण क्षेत्र आहे, त्याचं कलम वेगळं आहे, त्याचा कायदा वेगळा आहे. बफर झोन वेगळा आहे, कोर झोन वेगळा आहे, कम्युनिटी रिझर्व वेगळा आहे, कॉन्झर्वेटिव्ह रिझर्व वेगळा आहे, प्रोटेक्टेड एरिया वेगळा आहे. यांना नेमकं काय सांगायचं. आज जो असंतोष आहे, हा असंतोष माहिती नसल्यामुळं आलेला आहे. जर या अधिकाऱ्यांनी किंवा विभागानं किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटनं आम्हाला काहीही न लपवता योग्य प्रकारची माहिती दिली असती तर हा असंतोष कमी व्हायला आपल्याला असं म्हणू शकतो की एक मार्ग निर्माण झाला असता. कसल्याही प्रकारची माहिती देत नाहीत. काल मला हरीश कांबळेंनी सांगितलं आपल्याला आज एक गोलमेज परिषद घ्यायची आहे. मी त्यांना विचारलं की नेमका प्रस्ताव काय पाठवलाय थोडं दाखवा मला. 300, 350, 400 गावांचा तुम्ही समावेश, किंवा तिथून तुम्ही म्हणताय की तो वन्यजीव मार्गिका जाणार आहे, या गावांच्या बाबतीमध्ये नेमका प्रस्ताव काय गेलेला आहे. हा, या प्रस्तावाची कॉपी 400 ते 400 गावांची पैकी एका गावानं आम्हाला द्यावी. देऊ शकत नाहीत ते. का देऊ शकत नाहीत? कारण तो प्रस्ताव नेमकं काय पाठवलेला आहे याची माहिती गावातल्या लोकांनाच नाही. मी तुम्हाला वन्यजीव कायद्यामधलं एक कलम आहे, त्या कलम आहे 38V, 38O मध्ये सांगितलेलं आहे फॉरेस्ट खातं जे आहे यांच्यावरती बंधन आहे, त्यांनी जी काही माहिती आहे ती माहिती जाहीर करायची आहे. 38O उपकलम 1 आहे आणि त्याच्यामधलं ई नावाचा सब क्लॉज आहे, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन प्रोटेक्शन मेजर्स इन्क्लुडिंग फ्युचर कन्झर्वेशन प्लान्स, एस्टिमेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ टायगर्स, इट्स नॅचरल प्रे, प्रेसिस, स्टेटस ऑफ हॅबिटॅट, डिझीज एक्सेट्रा एक्सेट्रा. ही माहिती आम्हाला मागण्याची गरज नाही. ही माहिती आम्हाला वन्य खात्यानं दिली पाहिजे. आज आमचे हरीश कांबळे यांनी माहितीचे अर्ज करून करून ते थकले.
तुम्हाला कुठलं उत्तर आले हरीश कांबळे साहेब? एकाही अर्जाचं उत्तर दिलेलं नाही. मुळात आम्हाला आरटीआय करायची गरजच नाही. कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही माहिती द्या. ठीक आहे, तुम्हाला भरपूर काम असेल, तुम्हाला व्हिडिओज वगैरे करायचे असतील टुरिझमचे किंवा देवीला भेटायला वाघ आला असले तुम्ही अंधश्रद्धाळू व्हिडिओज करताय, तुम्हाला वेळ नसेल, मग आम्ही माहितीचे अर्ज केले, महिन्याच्या उत्तर द्या ना आम्हाला. ते देखील तुम्ही देऊ शकत नाही. तुम्ही नेमकं काय करताय? आज प्रोटेक्टेड एरिया जर तुम्हाला डिक्लेअर करायचा असेल तर ती जमीन जी आहे ती सरकारच्या मालकीची पाहिजे. तुम्ही जर कॉरिडॉर आमच्या गावातनं घालणार असाल तर तुम्ही जाहीर केलं पाहिजे की तुम्ही खाजगी मालमत्ता घेणार आहे का सरकारी मालमत्ता घेणार आहे. आज तुम्ही 38O कलम वापरताय. 38O मध्ये काय सांगितलेलं आहे? जागेचा वापर कसा करू नये. आपण हे पुस्तक काढून बघावं. माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना. हे आम्ही काय आमच्या मनात सांगत नाहीये. हा कायदा आहे, द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. याच्यामध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, रोहन भट्टे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 38O ची काढून बघा. याच्यामध्ये कुठं कॉरिडॉर हा शब्द आहे काय? नाहीये. कॉरिडॉर हा शब्द नसताना फक्त जमिनीचा वापर कसा करू नये याच्या बाबतीमध्ये त्यांनी त्या कायद्याच्या त्या कलमामध्ये दिलेला आहे. तुम्हाला 38V प्रमाणे ज्या वेळेला तुम्ही टायगर कॉन्झर्वेशन रिझर्व डिक्लेअर करता, जे आपल्याकडे 15 वर्षापूर्वी झालं होतं, त्यावेळेला तुम्ही जाहीर करायचं असतं कॉरिडॉर नेमका कुठून कुठं जाणार आहे. कॉरिडॉर म्हणजे काय? दोन संरक्षित क्षेत्रांना जोडणारा एक प्रकारे स्पर्शिका म्हणू शकतो किंवा भाग म्हणू शकतो. आता किती चेष्टा किंवा मी त्याला एक शब्द वापरतो, छळ चालवलेला आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की कॉरिडॉरची संकल्पना कधी आली पाहिजे? कॉरिडॉरची संकल्पना ही आता आली पाहिजे का 15 वर्षापूर्वी यायला पाहिजे होती? अहो, तुमचा प्राणी कुठून कुठे जाणार याचा प्लॅन तुम्ही आता करताय काय? सह्याद्री टायगर रिझर्व हरीश कधी आला? 15 वर्षापूर्वी आला असेल. 15 वर्षापूर्वी तुम्ही 38V खाली तुम्ही टायगर रिझर्व घोषित करता आणि त्याचा कॉरिडॉर तुम्ही 15 वर्षानंतर आज तुम्ही हे करताय. मग 15 वर्ष तुमचा प्राणी कुठे जात होता? म्हणजे प्राण्यांचा जीव जो आहे तो धोक्यात घालण्याचं काम या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे असं मला वाटतं. हे तुम्ही आधी करायला पाहिजे होतं. आमचा अजिबात विरोध नाही, कॉरिडॉरला आमचा विरोध नाही. आमचा विरोध आहे आता सध्या वन्यजीव आणि मनुष्यजीव यांच्यामध्ये जो संघर्ष होतोय, हा संघर्ष वाढणार असेल तर ह्या कॉरिडॉरला आणि तुम्ही न दिलेल्या माहितीमुळे हा संघर्ष जो आहे तो वाढणार आहे. आम्ही अजिबात म्हणत नाही की कॉरिडॉर होऊ नये, पण आम्हाला जर माहितीच नसेल तर आम्ही काय करणार आहे? आम्ही काय करणार आहे? आज कसली स्पष्टता नाही, काहीही नाही. असं असताना तुम्ही अधिसूचना काढणार म्हणताय. काढण्याबद्दल काय? प्राणी हे वाचलेच पाहिजे अशा मताचे आम्ही आहोत. आज 8, 9, 10 वाघ आहे, त्याची संख्या 80 व्हावी. पण कुठं आहे फॉडर बेस? गवताची व्यवस्था कुठं आहे? कुठं आहे वॉटर बेस? कुठं आहे प्रे बेस? हार्बीवोर साहेबांनी सांगितलं प्राण्यांची संख्याच नाही आहे. जर प्राण्यांची संख्या नसेल तर तुम्ही ताडवामधून वाघ इकडे आणले कशासाठी? म्हणजे त्यांचं जर उद्या काही झालं बरं वाईट वाघांचं तर याला जबाबदार लोक असणार नाहीये. त्यांना भुकेनं मारलं अशा प्रकारची ती एक गोष्ट होऊन जाईल. तुम्हाला हार्बीवोरसची व्यवस्था जर करता येत नसेल तर तुम्ही ताडोमधून इकडे वाघ कशासाठी आणताय? आज माझ्या याचिकाकर्त्याची 2.5-3 एकर जमीन तिथं रिकामी पडलेली आहे. स्थलांतर म्हणजे काय? माणसानं आपलं घर सोडलं म्हणजे स्थलांतर झालं का? अहो, ज्या वेळेला माणसाला शेती करण्याची भीती वाटते आणि तो शेती सोडून देतो ते पण एक प्रकारचं स्थलांतरच आहे ना. आज बफर झोनच्या 6 गावांच्या मध्ये 1000 एकर पेक्षा जमीन अधिक पडलेली आहे. पडीक का पडलेली आहे? कारण आम्हाला भीती आहे की तो प्राणी येऊन आम्हाला मारू शकतो. आठवड्याला एक घटना आहे. रोज पेपरला काही ना काहीतरी बातमी आलेली. असं असताना तुम्ही आता कॉरिडॉर स्थापन करायचं म्हणताय, म्हणजे तुम्ही कुठून कुठे गेला? कॉरिडॉरची स्थापना कधी व्हायला पाहिजे होती? ज्या वेळेला हा प्रकल्प आला त्यावेळेला व्हायला पाहिजे होती. आता तुम्ही कसं काय करू शकताय? बरं ठीक आहे, करायचं असेल तर तुम्ही त्याची माहिती दिली पाहिजे गावांना. तुम्ही कसली माहिती देत नाहीये. तर आम्हाला आता मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी जरा असा प्रकाश झोत टाकावा की साहेब तुम्हाला नेमकं काय करायचं? कॉरिडॉर करायचं आहे का?
त्याचं आम्हाला कलम सांगा. दुसरी, तुम्हाला इको सेन्सिटिव्ह झोन करायचा का, त्याचं आम्हाला कलम सांगा आणि तुमची संकल्पना सांगा. तुम्हाला बफर झोन वाढवायचा आहे का, आम्हाला संकल्पना सांगा. तुम्हाला फ्लोर झोन करायचं आहे का, आम्हाला संकल्पना सांगा. तुम्हाला प्रोटेक्टेड एरिया वाढवायचा आहे का, आम्हाला संकल्पना सांगा, कलम सांगा. तुम्हाला कम्युनिटी रिझर्व करायचं आहे का, आम्हाला संकल्पना सांगा, आम्हाला कलम सांगा. तुम्हाला कॉन्झर्वेटिव्ह रिझर्व करायचं आहे का, आम्हाला संकल्पना सांगा, कलम सांगा. तुमचे रोहन भाटे साहेब सरळ सरळ आमची दिशाभूल करतायत. असं नका करू. आज आमचे शाहूवाडीमधले लोक जीव मुठीमध्ये घेऊन जगतायत, त्यांचा तुम्ही विचार करणार नाही काय? जिम कॉर्बेट नावाचे जे काही नॅशनल पार्क आहे त्याचं एक जजमेंट आलेलं आहे. त्याच्यामध्ये जस्टिस भूषण गवई साहेबांनी सांगितलं, त्याने एक शब्द वापरला, ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट. वन्यजीव आणि मनुष्यजीव यांच्यामधला संघर्ष म्हणजे एक नॅचरल डिझास्टर आहे आणि याला अधिकारी जबाबदार असू शकतात. आमचं एवढंच म्हणणं आहे, जर नॅचरल डिझास्टर पर्यंत आपण जात असू तर नेमकं वन्यजीव विभाग काय करते? तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या बोथट झालेल्या आहेत. तुम्हाला लोकांचं काही पडलेलं नाहीये. तुम्ही सगळी माहिती लपवून ठेवताय. याला आमचा विरोध आहे. कॉरिडॉर मधून प्राण्यांचं भलं होत असेल, गावकऱ्यांचं भलं होत असेल तर आम्ही कशाला विरोध करू? पण तुम्हालाच माहित नाही तुम्ही कुठलं कलम वापरताय. 38 मध्ये काय सांगितलं ते तरी बघा. आणि जर तुम्हाला कायदा माहित नसेल तर वकील होण्याचा प्रयत्न करू नका. माझी विनंती होती किंवा माझी अपेक्षा होती की रोहन भाटे साहेब यांनी यावं, पण ते आलेली नाही. त्यांना पण त्यांच्यापर्यंत आमच्या सगळ्यांच्या भावना पोहोचवाव्यात. अजून मी बरंचसं बोलणार आहे, तुर्तास मी थांबतोय. धन्यवाद. काय होतं, काही वेळा पर्यावरणवादी एक्स्ट्रीम भूमिका घेतात. मी तुमच्या मतांशी सगळ्यांशी सहमत आहे. कारण मी वाईल्ड लाईफ वीकला असो किंवा काय साथ असो, या सगळ्या शाहूवाडीतल्या छोट्या छोट्या अंगणवाड्यांमध्ये सुद्धा जातो, मुलांची खेळतो, निसर्ग खेळ. ही समस्या खरीच आहे. सगळ्यात पहिली मोठी चूक आहे की तुम्ही लोकांना विश्वासात का घेऊ शकणार नाही. मग लोकशाहीला अर्थ काय राहिला? शेवटी लोकशाहीचा अर्थ काय? लोकांनी चालवलेलं लोकांसाठीचं राज्य आहे. मग त्यांना विश्वासात न घेणे हा वन विभागाची ही आहे. दुसरी गोष्ट, रोहन थोडासा एक्स्ट्रीम ऍक्टिव्हिस्ट टाईप आहे आणि तो कोल्हापूरशी संबंधित नाही. तो आहे सातारा वाईल्ड लाईफ वॉर्डन. तसं हा आता मानद वन्यजीव रक्षक कोल्हापूर आहे, तसा तो मानद वन्यजीव रक्षक सातारा आहे. यात आणि एक मजा आहे, सरांनी जसं सांगितलं की 4 जिल्हे याच्यामध्ये येतात, त्यातले मुळात सांगली आणि सातारा जिल्ह्याचं एक पण गाव नाही. हे जे आहे ते फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच जास्त येतं किंवा रत्नागिरी असेल तर त्यातलीच ही गावं आहेत. ती घेण्याचा उद्देश असा आहे की सांगली आणि त्याच्यामधल्या गावांमध्ये जंगलच शिल्लक नाही. कारण मानवी वस्ती म्हणजे तो एक चांगला निर्णय बाबा तिथल्या तरी लोकांचं आहे. दुसरं हे जे तसं म्हणाले, अगदी सगळ्यात महत्वाचं आहे, एखादं स्टेटमेंट वन्यजीव अभ्यासकांनी करताना एखाद्या वकिलाचा सल्ला घेतल्याशिवाय स्टेटमेंट करू नये. जसं वनविभाग सुद्धा काही न करता काही गोष्टी केल्या जातात, तसं आमच्यासारख्या लोकांनी सुद्धा थोडा वकिलांचा आणि जे GR असतील किंवा त्याच्यात काय म्हटलंय, एखादा वन्यप्रेमी की वाईल्ड लाईफवर काय तुमच्यासारखा वकीलही एक्सपर्ट असणार नाही. त्यामुळे तुमचं म्हणणं ते एक मला मान्य आहे की तो भ्रमण मार्ग आहे. तर तुम्ही म्हणताय त्या शब्दाचं हे आहे. आमचा उद्देश एवढा की कनेक्टिव्हिटी. तर ऍक्च्युली कोर्टात असले शब्द चालणार नाहीत आमचे. कोर्टाने आम्हाला विचारलं भ्रमण मार्ग का, तुम्ही कुठला शब्द वापरला, मार्गिका जे. तर आम्ही भावनिक उत्तर देऊन चालणार नाहीये की असं आहे का तसं आहे. त्याला योग्य ते ह्याच्यामध्ये बसवावं लागेल आणि तीच माहिती द्यावी लागेल. हो, ते सगळं चालू. हा, तुमचं म्हणताय का काय आहे, मार्गिका असते म्हणजे जंगलात सगळाच भ्रमण मार्ग. तुम्ही म्हणताय तो मार्गिका म्हणजे जंगलात सुद्धा काही वाटा असतात, त्या वाटा प्राण्यांच्या असतात, त्याचं ते यूज करत असतात. सो हे क्लेरिफाय करणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. याच्यात काय होणार सर की जर हे शब्द बदलले की ते कलम बदलतं, कलम बदललं, कायदा बदलला, मग त्याचं सगळं ती जी प्रोसिजर आहे, मग ती तुम्ही जे काढताय ऑर्डिनन्स काढणार, अधिसूचना काढणार,
त्याची सगळी पद्धती बदलते. मग ते नोटिफिकेशन द्यायला पाहिजे, 2 महिने द्यायला पाहिजे, तुम्ही ऑब्जेक्शन्स घ्यायला पाहिजे, तिचे हिअरिंग ठेवायला पाहिजे. प्रत्येकाची पद्धती वेगळी आहे. माझं काय मत, तुम्ही काही शब्द खूप चांगले वापरले. म्हणजे तुम्ही कम्युनिटी रिझर्वचा उल्लेख केला, कॉन्झर्वेशन रिझर्वचा उल्लेख केला. जर तुम्हाला कॉन्झर्वेशन रिझर्व करायचं असेल तर सर त्याचं कलम बदललं ना. कलम बदललं तर मग तुमची सगळी प्रोसिजर बदलली. या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. एकदा तुम्ही सँच्युरी करता, त्याचं हे असतं स्टेटस. ज्यावेळी कम्युनिटी रिझर्व वेगळं. करेक्ट. कम्युनिटी रिझर्व मध्ये काय होतं की माझं गाव आहे, मला जंगल वाचवायचं आहे, मला इथलं पाणी शुद्ध ठेवायचं आहे, कम्युनिटी एकत्र येते आणि स्वतः करते कम्युनिटी रिझर्व. ते आपल्या वेगळं कन्सेप्ट थोडी कमी वरती आहे. कॉन्झर्वेशन रिझर्व केल्यानंतर काहीच फरक पडला नाही. जे क्षेत्र होतं क्षेत्र तेवढं. जर कॉन्झर्वेशन रिझर्व झालं तर प्रोटेक्शन वाढवणं अपेक्षित आहे. स्टाफ तोच आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं आज तुम्ही एक नियम लावला, उद्या तुम्ही कॉन्झर्वेशन रिझर्व केलं, आता उद्या तुम्ही भ्रमण मार्ग म्हणणार किंवा जे काय म्हणणार, तर ते कलम सारखे चेंज होतील ना. मग लोकांमध्ये कन्फ्युजन वाढेल आणि जास्त किचकट होत चालले, सिम्प्लिफाईड होत नाही. बरोबर. मग ह्याच्यासाठी हे सर घेतलं ते महत्वाचं असतं. म्हणजे असं आमची कधी भेट आणि कसं आहे म्हणजे आणि हे अंडरस्टँडिंग जर डिपार्टमेंटनं आधी केलं असतं, जसं हत्ती आली त्यावेळी मी जायचो गावागाव, मी घेतो आणि लोकांचं समस्या जाणून घेत होतो आम्ही. आणि तुम्ही त्याचे जुन्या ज्या चुका आहेत 20-30 वर्षापूर्वीपासून, बरोबर, त्या आता भोगायची वेळ नाही. मगासपासून आपण एक तासभर चर्चा चालू आहे की पर्यावरण आणि कायदेशीर ह्या संदर्भात सगळ्या चर्चा होत आहेत. पण एक स्थानिक म्हणून ज्या पद्धतीने आम्हाला वाटते ना की गेले 2004ला हे आपलं चांदोली राष्ट्रीय उद्यान अस्तित्वात आलं, 2004ला अस्तित्वात आलं, 8ला ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि 10ला त्याची स्थापना वगैरे होऊन ते पुढे चालू झालं. पण त्याच्या अगोदर पण लोक तिथं होती, लोक राहत आहेत. आमचा तिथला स्थानिकांचा आणि जंगलाचा कायमचा जवळचा संबंध आहे. माझं हरीश कांबळे नाव आहे, मी उखळू हे माझं गाव आहे. लहानाचं आम्ही तिथं शाळेमध्ये एकत्र तिथंच वाढलो, म्हणजे कॉलेजला इकडे आलो असेल तो भाग वेगळा, पण शिक्षण असेल लहानपण आम्ही तिथे बघितलंय. अक्षरशः सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतामध्ये म्हणजे रानामध्ये राबणारी माणसं. आज आमच्या एका गावाची कमीत कमी 100 एकरच्या आसपास जमीन पडलेली आहे. मग त्यावेळेस पण लहानपणी आम्ही ऐकायचो की जंगलात वाघ आहे आणि तो वाघ कोकणातून असेल किंवा इकडून त्याचं मार्गिका आहे. आणि चांदोली धरण जे अस्तित्वात आलं ते 87च्या दरम्यान आलं. मग त्यावेळेस काय आपला भ्रमण मार्ग किंवा कुठली मार्गिका त्यांची हे झाली का? नाहीच झाली ना. मुळात गेल्या ह्या 10 वर्षापासून ज्या पद्धतीनं तिथला म्हणजे अन्न साखळी विस्कळीत व्हायला लागलेले आहे, त्याचबरोबर ती हे प्रमाण जे गव्यांचं असेल बिबट्यांचं असेल हे वाढत चाललेलं आहे. म्हणजे आजही मगाच्या चर्चेमधून जो काही उल्लेख आला, आमचा कुठल्याही भ्रमण मार्गिकेला किंवा वाघांना विरोध नाही, पण आत्ताच्या ह्या म्हणजे वन विभागाच्या काही असल्या कारभारामुळं तिथले लोक STRला विरोधामध्ये उभे राहतील अशी शंका निर्माण झालेली आहे. तर म्हणजे याचिका करायच्या अगोदर गेली 10 वर्ष आमचा संघर्ष चालू आहे तिथल्या स्थानिकांचा आहे की आमच्या शेतीचं नुकसान होतंय. एक 7 वर्षापूर्वी शेतीचं नुकसान होतंय, आम्हाला उपाययोजना म्हणून तुम्ही भरपाई देण्यात यावी. आता ह्या दिवसामध्ये तरवे वगैरे पेरले जातात, ते तरवेच खाल्ले तर माणसांनी लावायचं काय, असं सुरुवातीला आमचा तो म्हणजे निवेदन असतील मोर्चे असतील हे सुरुवातीच्या काळामध्ये झालेत. हे झाल्यानंतर हे आता मागच्या 4 वर्षांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माणसांच्या वरती हल्ले व्हायला लागले. हे चुकीचं आहे. हल्ले व्हायला लागलेत. लोक म्हणजे मुलांना आता शाळेमध्ये आई वडील पाठवत नाहीत, ही परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट शेती करत नाहीत, ही भयंकर परिस्थिती आहे. आमची याचिका केल्यानंतर का नाही एक 6 हल्ले झालेत बरं का. त्यांची नावं तुम्ही लक्ष्मण रामू पाटील हा मंदूरचा व्यक्ती आहे, लक्ष्मण ताथुबा माने हा मंदूरचा आहे, बंडोपत विष्णू पाटील, संजय तुकाराम वडाम आणि संजय वडाम ही उखळूची माणसं आहेत की ह्यांच्यावरती हल्ले फक्त झालेत, ही जायबंदी झालीत माणसं. आणखी एक 4 दिवसापूर्वी खेड्यातला एक व्यक्ती आहे, त्याला पण गव्याने मारलंय, त्याला मणक्यामध्ये हे मारलंय. हे मी कॉरिडॉरच्या अगोदरची पार्श्वभूमी सांगतो काय विषय होतोय. हे सगळे हल्ले झालेत ह्या 2-3 महिन्यापूर्वी, म्हणजे याचिका केल्यावरती पण हे आम्ही आदेश पण सरांनी वाचून दाखवला संपूर्णपणे. पण जो 10 मागच्या वर्षामध्ये वन विभागाच्या संदर्भात आम्हाला जो अनुभव आला, इथपर्यंत याला वेळ जी लागली की प्रत्येक अधिकाऱ्याने हे माणसांच्या तोंडाला पानं पुसलेले आहेत.
कुठल्याच अधिकाऱ्यानं म्हणजे तिथं उपाययोजना करा हे काहीच केलेलं नाही. म्हणजे ज्यावेळेस आम्ही 16-17ला जेव्हा मोर्चे निघत होते स्थानिक गावागावांचे, उखळू असेल, मंदूर असेल, की आमच्या शेतीचं नुकसान होतंय, तुम्ही उपाययोजना करा, त्यावेळेस माणसांच्या वरती हल्ला झाला नव्हता किंवा याच्या अगोदर हल्ले होत नव्हते. त्यांनी कोणत्याही पद्धतीच्या उपाययोजना केलेल्या नाही. मग काय करायला हवं ही लोकांच्याकडून जाणून घ्यायची, की काय करा, तर तुम्ही बाबा पाण्याची व्यवस्था वगैरे करा, त्यांना कुरणांची व्यवस्था करा. या सगळ्या व्यवस्था तुम्ही केल्या तर ती जनावर खाली येणार नाहीत. पण आजची परिस्थिती इतकी भयंकर आणि बेताची होऊन गेलेली आहे की त्या आंबेवाडीतल्या मुलाला खाली शाळेमध्ये येऊ शकत नाहीत. ही चंदा तारा जी सोडल्यावरती त्यांची जे कोर झोन मध्ये म्हणजे असायला हवी, तिची सुरुवातीच्या दुसऱ्या दिवशी त्या उदगिरीच्या पठारावरती रस्त्यावरती दिसली होती. अशी अवस्था आहे. 10ची संख्या आता वाघांची सध्या तिथं आहे. ही 4 दिवस आता ह्यांना टेन्शन आलं होतं की हिरकणी कुठे दिसत नव्हती. 10 दिवस ती सापडली वगैरे, तो भाग झाला. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही जनावरांची काळजी घ्यायचा प्रयत्न करता, ह्या वाघांची वगैरे, त्या पद्धतीने आमच्या माणसांची काळजी घ्यायला हवी, कारण माणसं मारायला लागलेत आता. ही अवस्था आहे. दुसरी गोष्ट, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. शेती लोक करत नाहीत. आसपास म्हणजे आपण ज्या पद्धतीने म्हणतो ना परड्यातली शेती, असा प्रकार चालू आहे. शेती ही 1 किलोमीटरच्या परिसरामध्येच होती. ती मग ऊसाची असेल तेवढीच लोक करतायत. नाही तर घरातलं 4 माणसं ज्यावेळी शेतामध्ये राबायची सुरुवातीला, आता ती परिस्थिती नाही. घरातला एका दुसरा माणूस बघतोय, बाकीच्याला मुंबईला मायग्रेट केलंय. तू मुंबईला बघ, त्याशिवाय आपलं गावचं घर हे चालणार नाही. ही परिस्थिती आहे. आता आमच्या गावचं म्हणजे मी सांगतोय, बफर झोनचा ज्यावेळेस विषय, म्हणजे बफर झोन मध्ये आम्हाला घेतलं की जे आता भ्रमण मार्गिका किंवा ह्या संदर्भात जे सांगतायत त्याच गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या 2017 साली, की काही म्हणजे तुम्हाला बफर झोन मध्ये घेतल्यावर तुम्हाला पर्यावरण वाढेल, पर्यावरणाच्या दृष्टिकोनानं आपल्याला चांगलं आहे, ते पर्यटन वाढेल, पर्यटन झालं की बाकीच्या सोहळ्या सुविधा मिळतील. आमच्या गावाला श्यामाप्रसाद जनवन विकास योजना लागू करण्यात आली 17 मध्ये. ही योजना लागू करण्यात आली. आज त्या योजनेचं काय आहे, मग एका गावाला जरी मॉडेल म्हणून काहीतरी पुढे आणलं असतं तर बाकीच्या गावांनी त्याचा अवलंब केला असता, पण अजिबात नाही. कुठल्याच गोष्टीचं त्यांनी हे केलेलं नाही की ते गॅस, किरकोळ असं ते गॅसचं वाटप ते लोकांच्या कुठनं 25% अमाऊंट वगैरे असं घेऊन वगैरे ते केलं. ते कितपत काही मर्यादित ह्याच्या पुढे येतं. आता काही नाही. आता शेतीसाठी झटका मशीन असेल, ते किरकोळ एक गोष्ट ती करतात, पण तेही लोकांना व्यवस्थित सांगितलं गेलं जात नाही. नंतरच्या काळामध्ये बफर झोनच्या गावांना मग अजून गाव ह्यामध्ये ऍड झाले पाहिजे, पण एका दुसरं गाव हे तुम्ही असं त्या पद्धतीने मॉडेल केलेलं नाहीत. आज आमच्याकडे मी माझ्या ठराव आहेत काही गावांचे, मी दाखवू इच्छितो. हे आमच्या उखळूचा एक ठराव आहे, हे निनाय परळ्याचा ठराव आहे, हे मंदूरचे अशा गावांचे ठराव आहेत. सगळ्या गावांचे ही जी गाव आहेत ना, ही सगळी बफर झोनची गाव आहेत. सगळी बफर झोनची गाव आहेत. मंदूर असेल, उखळू असेल, निनाय परळ, त्या गावांनाच हे बफर झोन मध्ये नको आहे आता. कारण त्यांनी ज्या गोष्टी सहन केल्यात ना, त्या गोष्टी आम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये असल्यामुळं म्हणजे बंधनं, तर शेतीकडे जायचं म्हटलं तरी अवघड होऊन बसलेलं आहे. जनावर घेऊन रानामध्ये जायचं म्हटलं तरी अवघड. आता काय झालं, लाकडं आणायला लोक जायची रानात, ती सगळी सवय लोकांची मोडली आणि जाऊ शकत नाहीत. ही परिस्थिती निर्माण झाली. आणि ह्या सगळ्या अशा गोष्टींच्या मुळे ना आता माणसांच्या मनामध्ये हे आलं की हे परत भ्रमणध्वनी वगैरे, हे भ्रमण मार्गिका वगैरे काही जर झाल्या तर बफर झोनच्या गावांना ज्या पद्धतीनं, म्हणजे स्थानिक म्हणून सांगतोय हे ऐकल्यावरती, की बफर झोनच्या गावांना ज्या पद्धतीनं तुम्ही ह्या करण्यात आलेलं आहे, तोच प्रकार परत ह्या गावांना होईल अशी शंका निर्माण झाली. आणखी एक गोष्ट ह्यांच्याकडून म्हणजे अशी स्प्रेड व्हायला लागल्या वन विभागाच्या कुठनं वगैरे, की जर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये जर फंड्स आणायचे असतील, विकास कामं करायची असतील, बाकी सगळं करायचं असेल, तर ही भ्रमण मार्गिका होणं अतिशय गरजेचं आहे. अशा गोष्टी आहेत. त्यामुळं मुळात काय आहे की हे भ्रमण मार्गिकेच्या संदर्भात लोकांच्या मध्ये जागरूकता निर्माण करणं, आणि सगळ्यात महत्वाची, हे सगळं करायच्या अगोदर तुम्ही उपाययोजना करा, जेणेकरून तिथल्या स्थानिकांना त्या संदर्भात आश्वस्त होतील की बाबा काय नाही, आमच्या वन्यजीवांच्या त्रासामुळे आमची सुटका झाली आहे आणि ह्याचा कोणताही पद्धतीचा त्रास आमच्या स्थानिकांना, लोकांना होत नाही, आणि तरच माणसं ह्या बाबतीत पॉझिटिव्ह राहतील. आता येणाऱ्या काळामध्ये सर, आता तिथल्या लोकांची मानसिकता अशी झाली की आम्ही भविष्यात STRलाच विरोध करू, अशी मानसिकता लोकांची आहे. याचाही आपण विचार सगळ्यांनी करायला हवा. काही महत्वाचे तांत्रिक मुद्दे आम्ही सांगायचा इथं प्रयत्न करतो की हरीश कांबळे यांनी याचिका सर ही साधारण डिसेंबर-जानेवारी मध्ये दाखल केली. 4 ते 5 महिन्यामध्ये वन विभागाचं अफिडेव्हिट म्हणजे लिगल रिप्लाय ज्याला म्हणतो आपण, तो आला नाही.
आम्हाला युक्तिवाद करायची वेळ आली की आमच्या दारामध्ये वाघ आहे आणि वन्य अधिकारी म्हणतात की आम्हाला वेळ द्या, आम्हाला आमचं म्हणणं मांडायचं. अशा प्रकारचा युक्तिवाद करण्याची वेळ आमच्यावरती आली आणि त्यावेळेला आदरणीय हायकोर्टचे जज साहेबांनी, माधव जामदार साहेबांनी आणि पाटील साहेबांनी त्यांचं म्हणणं रेकॉर्डवरती नसताना आम्हाला 2 आदेश दिले. साहेब, 15 वर्षामध्ये शाहूवाडीच्या भागामध्ये एवढ्या मोठ्या हजारो एकरचा तो प्रदेश आहे, वन्य विभागाला एक अँब्युलन्स देता आली नाही. हे मी अतिशय खेदानं आणि दुःखानं नमूद करतोय की 15 वर्षामध्ये तुम्हाला एक अँब्युलन्स देता आली नाही आणि ती अँब्युलन्स द्या यासाठी आम्हाला उच्च न्यायालयामध्ये जायची वेळ आली. मी पुन्हा रिपीट करतो, राघूचा वाडा नावाच्या गावामधून 5वीचं पोरग 15 किलोमीटर ट्रॅव्हल करून चालत जाऊन शाळेमध्ये जातं, जीव मुठीमध्ये घेऊन. तिथं एसटीची सुविधा नाही बरं का, कारण तो अतिशय खडकाळ आणि पर्वतीय भाग आहे. आज वन्य अधिकाऱ्यांच्या घरामध्ये अशी अवस्था आहे का? पण आज माझा शेतकरी, शाहूवाडीचा एखादा शेतमजूर, तो आपल्या मुलग्याला जा बाबा शिक, काहीतरी कर, मोठा हो, असा धोका घेऊन तो शाळेमध्ये पडतो. राईट टू एज्युकेशन काय सांगतं? 1 किलोमीटरच्या आतमध्ये आणि 3 किलोमीटरच्या आतमध्ये तुमची शाळा असली पाहिजे. 15-15, 20-20 किलोमीटर तो माणूस पण म्हणता येणार नाही हरीश त्याला, तो चालत जातो. आम्ही विनंती केली, बाबा शाळा तुम्ही देऊ शकत नाही, किमान तो शाळेपर्यंत जाईपर्यंत त्याला किमान संरक्षण द्या. त्याला आपण काय म्हणतो तर ग्रीन कमांडो म्हणू शकतो किंवा रॅपिड रिस्पॉन्स टीम म्हणू शकतो. त्याची देखील अजून व्यवस्था झालेली नाही आहे. सुदैवानं आज सुट्टी चालू आहे. जून मध्ये बघावं लागेल आपल्याला काय अवस्था होऊ शकते. आज हरीश कांबळे उकळूगावचे आहेत, लाईव्ह खरं उदाहरण आहे. स्वतः हरीश कांबळे स्थलांतरित आहे. तुम्ही काम कुठं करता? शाहूवाडीमध्ये करताय. तुम्ही इथं काम करताय कारण यांची जमीन तिथं पडीक पडलेली आहे. हे जमीन शेती नाही करू शकत. त्यांच्या दारामध्ये हल्ले झाले. हे आपल्या रानामध्ये, हक्काच्या रानामध्ये जाऊ शकत नाही. खायचं काय, प्यायचं काय, पिकवायचं काय? हरीश कांबळे माझा मित्र हा शाहूवाडी मधून, एवढ्या निसर्गरम्य भागामधून कोल्हापूरला स्थलांतरित झाला. याला तुम्ही स्थलांतर म्हणणार आहे की नाही म्हणणार आहे? का फक्त गाव गेलं म्हणजे स्थलांतर झालं? ह्याचा आपण विचार केला पाहिजे. पुढचा मुद्दा जो आहे तो आपण स्पष्ट करावा. कॉरिडॉर कधी येतो? टायगर रिझर्व घोषित केल्यानंतर की आधी? वाघानं मार्गिका कुठली निवडायची याचा विचार तुम्ही आधी करायला नको पाहिजे होता? 15 वर्षानंतर तुम्ही करताय की वाघानं असं जायचं? मग तुमचा वाघ 15 वर्ष कुठल्या मार्गाने जात होता? नका करू. हे खूप भयंकर आहे. ह्याच्यातून आमचे जीव जात आहेत. कॉरिडॉरला आम्ही सपोर्ट करू, पण आम्हाला स्पष्टीकरण द्या, बघू तुम्ही तुमचा वाघ कुठं जात होता, कसा जात होता 15 वर्षामध्ये. 38वी मध्ये काय सांगितलेलं आहे? तुम्ही प्लॅन तयार करायचा आणि त्या प्लॅन मध्ये तुम्ही काय करायचं आहे, तुमचा वाघ, त्याची मार्गिका जी आहे ती कशी असणार आहे हे तुम्ही आता करताय. फारुकी साहेबांचं एक GR आहे 14 सालचा, तुम्हाला पाठवतो. त्यात सांगितले त्यांनी ती 4 महिन्याच्या आतमध्ये इको सेन्सिटिव्ह झोन तुम्ही डिक्लेअर करायचा पश्चिम घाटामधला. 4 महिन्याच्या आतमध्ये. 4 जून 2014 रोजीचा तो GR आहे. मी तो शेअर करतो. 4 महिन्यामध्ये तुम्ही डिक्लेअर करायचा, लोकांची बाजू ऐकायची आणि 2 महिन्यामध्ये, पुढच्या 2 महिन्यामध्ये डिसेंबरच्या आतमध्ये तुम्ही तो इको सेन्सिटिव्ह झोन. आता आपण पुन्हा बदललो बरं का. आता भ्रमिका गेली, भ्रमण मार्ग गेला, भ्रमिका गेली. आता आपण संवेदनशील क्षेत्रामध्ये गेलो. त्याचा कलम बदलला, त्याचा कायदा देखील बदलला. त्याला पर्यावरण संरक्षण कायदा लागू 1986चा. ही गोष्ट आहे 12 वर्षापूर्वी. इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर केलाय का? मला उत्तर द्या तुम्ही. तुम्हाला डेडलाईन होती डिसेंबर पर्यंतची. फारुकी साहेब जे सचिव बर का वन खात्याचे, केलं का? त्यात सांगितले ज्या ज्या गावातून हे तुम्ही इको सेन्सिटिव्ह करणार आहात ना, त्या गावच्या सरपंचाला तुम्ही घेतलं पाहिजे, त्या गावच्या तरड्याला तुम्ही घेतलं पाहिजे, तिथल्या लोकल वन्यजीव संरक्षक जो आहे त्याला घेतलं पाहिजे, कृषी खात्यातल्या अधिकाऱ्याला घेतलं पाहिजे. हा 14 सालचा GR आहे. त्याप्रमाणे तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर केला का? नाही. म्हणजे 15 वर्षामध्ये तुमचे बिबटे, गवे, नंतर वाघ किंवा आणि काय कुठले वन्यजीव असतील ते कसे फिरत होते?
ते एका भागातून दुसऱ्या भागामध्ये कसे जात होते याचा डेटा कुठं आहे? आज तुम्ही कसं काय जागा झाला 12-15 वर्षानंतर? वाघांचं संरक्षण झालंच पाहिजे. आम्ही खरं म्हणजे म्हणतोय की वाघांची संख्या वाढली पाहिजे, पण वाघांची संख्या वाढणे म्हणजे माणसांची संख्या कमी होणे नव्हे. आज त्या मार्गिकेसाठी मी शब्द जपून वापरतोय. भ्रमण हा शब्द मी वापरतच नाहीये, मार्गिका हा शब्द वापरणार. भ्रमण म्हणजे सगळीकडे भ्रमण. आता परवा दिवशी इथे बिबट्या आला होता, त्याचं ते भ्रमण वास झालं ना एक प्रकारे. लक्षात घ्या मी काय म्हणतो. भ्रमिकेसाठी जर तुम्हाला जमीन घ्यायची असेल, आता जमीन घ्यायची की नाही घ्यायची, म्हणजे तुम्ही म्हणला किंवा एवढ्या भागातून तो वाघ किंवा हत्ती किंवा तो जो काही वन्य प्राणी जाऊ शकत नाही, आपल्याला थोडंसं वाढवावं लागेल, भ्रमिका वाढवावी लागेल. 2 पदरी ते 4 पदरी करूया असं आपण एक उदाहरण घेऊया. तर तुम्हाला लँड ऍक्विजिशन करावं लागेल का? माहित नाही आहे साहेब, तर मला माहित नाही आहे. ह्याचं स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे. तुम्ही संवाद ठेवला तर मी सांगतो 90% ही समस्या सुटणार आहे. अज्ञानातून निर्माण झालेला संघर्ष म्हणजे आजची समस्या आहे. अज्ञानातून निर्माण झाले. आपण एक मीटिंग ठेवावी, तिथं सगळ्या गावाच्या लोकांना तुम्ही बोलवा किंवा प्रत्येक गावामध्ये जावा, हे सगळं तुम्ही दूर करा, ही समस्या सुटणार आहे. आमचा इथून पुढचा मार्ग जो आहे, जर तुम्ही हे स्पष्टीकरण देणार नसाल, कसलं स्पष्टीकरण? मार्गिका, स्पर्शिका, भ्रमण, बफर, कोर, इको सेन्सिटिव्ह किंवा कॉन्झर्वेटिव्ह रिझर्व, कम्युनिटी रिझर्व, जे काय असेल ते, याचं स्पष्टीकरण तुम्ही जर देत नसाल तर आम्हाला अजून एक PIL दाखल करावी लागते. आम्हाला अंधारात ठेवून तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकत नाही. आमचा विरोध अजिबात नाही. अजमल कसाबला देखील फासावर चढवण्यापूर्वी त्याची बाजू मांडण्याची संधी आपल्या भारतीय संविधानानं दिली होती. आम्हाला किमान आमची बाजू मांडण्याची संधी द्या तुम्ही. तर माझं एवढंच म्हणणं आहे की आमचा देखील काहीतरी विचार करा. वाघांचा तर विचार कराच करा. 880 वाघ आपण करू आणि त्याला आमचा सपोर्ट असणारच आहे. पण हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे, साहेबांनी अतिशय महत्वाचं सांगितलं की हे आमचा विरोध नाही आहे, पण अज्ञानामुळे झालेला आहे सगळ्या गोष्टी. कसं आहे माहिती सर, आमचं पण तेच म्हणणं आहे, लोकांना जर संपर्कात घेऊन, लोकांचा विश्वास घेऊन जर काम केलं तर हा संघर्ष टाळता येऊ शकतो. मानव आणि वन्यजीव संघर्ष जो आहे ना, तो फक्त रमण सरांसारखी लोक असतील किंवा आमच्यासारखी लोक असतील किंवा वन विभाग असेल, फक्त यांनी सोडवण्याचा प्रश्न नाही आहे. तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी एकत्र येऊन याच्यावर जर विश्वासात, एकमेकाला विश्वासात घेऊन जर काम केलं तर सगळे प्रश्न मार्गी लागतात. बरोबर. आणि जसं सर तुम्ही म्हणला की भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. जर भूमिका स्पष्ट झाली, त्यातनं येणाऱ्या जर अडचणी एकमेकांना जर सांगितल्या, त्याच्यावर जर तोडगा निघत असेल आणि वाघांसंदर्भातला जो भ्रमण मार्ग, मार्गिका तुम्ही म्हणताय ते काय असेल ते असेल, त्याला जर लोकांचा विरोधच नसेल तर मग भांडत बसण्यात काय अर्थच नाहीये. त्यामुळं भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि जे काय असेल ते त्या गावातल्या सरपंचांना घेऊन जर चर्चा केली, तिथे येणाऱ्या अडचणींवर जर विचार केला, त्या अडचणींवर जर मात केली, तर तिथून पुढचे सुद्धा संघर्ष टाळता येण्याची शक्यता जास्त आहे. आणि उलट जर असं मिळून मिसळून जर काम केलं तर निसर्गाचा समतोल राखण्याचं काम अजून जोरानं चालू होईल. तुमचं जे मत आहे ते अतिशय योग्य मत आहे. भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. बाकी सर आणि आम्ही बघतो आता कसं काय. आणि एका आपलं जे एक मत आहे त्या मताशी मी प्राथमिक दृष्ट्या सहमत आहे, अंतिम नाही. मी अगदी जपून सांगतोय, कारण माझं कुठलाही एकही कागद नाही. सर, मी ह्या चर्चेला यायला इच्छुक नव्हतो, कारण माझं सरकारी एक पण कागद नाही. मी आता यांचा वकील आहे, माझ्याकडे एकही सरकारी कागद नाही, फक्त एवढे एकच पॅम्पलेट आहे जे व्हायरल झालेलं आहे. या एका पॅम्पलेटच्या आधारे मी आज बोलत आहे. म्हणजे एवढा विसंवाद जर आमच्या वकिलांच्या कडे असेल तर आपण समजून घेतलं पाहिजे. मी आपल्या एका भूमिकेशी प्राथमिक दृष्ट्या सहमत आहे. ती भूमिका माझी अशी आहे, एकंदरीत भीती न विकता दिलासा विकण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. म्हणजे मी थोडस जपून शब्द का वापरतो की लोकांच्या मनामध्ये भीती तुम्ही निर्माण करू नका, तुम्ही दिलासा निर्माण करा. मला असं वाटतं प्राथमिक दृष्ट्या कुणाचीही जमीन याच्यात जाणार नाही.
एकंदरीत जर कॉरिडॉरचा जर आपण अभ्यास केला कायद्याच्या अनुषंगाने, अनुषंगाने तर तुमची घरं घेण्याचा डाव आहे, तुमचं गाव विस्थापित करण्याचा डाव आहे, असं मला प्राथमिक दृष्ट्या वाटत नाही. पण जर आपण मला ते कागदपत्र याचिकाकर्त्यांना किंवा गावच्या लोकांना दिली तर आम्ही छाती टोकपणे सांगू की बाबा आमचा सपोर्ट आहे कॉरिडॉरला, आमच्या एवढ्या सूचना आहेत त्या तुम्ही इम्प्लिमेंट अंमलबजावणी करा, पण आमचा विरोध नाही आहे. हे तेव्हाच होऊ शकतं ज्यावेळेला तुम्ही तुमचे प्रस्ताव त्या गावच्या लोकांना द्याल. मला असं वाटतं सध्या तरी हरीश जमीन काढूनच घेणार आहेत, एवढं मोठं ड्रास्टिक. आता तुम्ही कल्पना करा, 350 लोक गाव, किती गाव आहेत आता आपली? 377 गाव आहेत, काय 70च्या आसपास गाव आहेत. एवढ्या गावच्या लोकांना विस्थापित करायचं म्हटलं तर तुम्हाला तेवढी पर्यायी गाव किंवा जमीन निर्माण करावी लागेल. हे पॉसिबल आहे का? नाही. आणि नाही. शाहूवाडीचा भाग असं होणार नाहीच आहे. होणारच नाही. पण तुम्ही म्हणताय तसं तुमच्या हातात कागदपत्र आल्याशिवाय तुम्ही तरी काय समजणार, विश्वास कसा ठेवणार? इव्हन याचिका देखील मी दाखल जरी मी केली तर मी फक्त ह्या एका पत्राच्या आधारे दाखल करणार. करायची म्हटली तर जर आमच्या अंगावरती जर आलं खूप किंवा आम्हाला कसलीच माहिती दिली नाही साहेब, ते 38 तरी पण यांनी माहितीच्या आधारे मागवल्यानंतर द्यावीच लागणार होते. त्यात देत नाही. न देण्यासारखं काय? मुळात वन विभागाशी गेली 15 वर्षापासून आमच्या तिथला स्थानिक म्हणून आमचा संघर्ष चालू आहे. श्यामाप्रसाद जन विकास योजना 17 मध्ये आमची लागू झाली तेव्हापासून आरटीआय आणि हे प्रकरण आमचं वन विभागाशी अतिशय चालूच आहे. ते तिथपासून म्हणजे साधारण निवेदनापासून याचिकेपर्यंतचा हा ह्यांच्या गलथान कारभारामुळे आम्हाला इथपर्यंत यावं लागलं. बेल सर होते, बेल सरांशी लोकांचा चांगला संबंध होता. त्या व्यक्तीनं तिथल्या लोकांना अतिशय विश्वासात घेतलं होतं. बेल सरांनी त्यांचा चांगला म्हणजे लोकांच्या बाबतीत किंवा तिथला जे काही म्हणजे होणार नुकसान, त्यावेळेस नुकसान फक्त शेतीचं होत होतं, माणसांच्या वरती हल्ले वगैरे हे प्रमाण कमी होतं. मग ते हे झालं तो प्रकार. आता मध्यंतरी 2-4 आरटीआय टाकलेले आहेत, त्यांचे उत्तर आले नाहीत. अहवालाच्या संदर्भात पण जो काही पाठवलेला आहे आजच्या ह्या संदर्भातला कॉरिडॉरच्या, तो पण आम्ही मागणी करतोय, तो पण मिळालेला नाही आपल्याला. म्हणजे थोडंसं बाबा मिळावा, त्या संदर्भात अभ्यास करता येईल किंवा कुठली गावं आहेत, काय उद्देश आहे त्या पाठीमागचा, हे पण थोडंसं बघता येईल या अनुषंगानं. पण सर हे काय माहितीये का, म्हणजे लोकांच्या मनामध्ये हे सगळं निर्माण व्हायच्या पाठीमाग कारण एवढंच आहे की हा STR स्थापन झाल्यापासून आतापर्यंत ना लोकांना तिथल्या स्थानिक म्हणून अजिबात विश्वासात घेतलेलंच नाही वन विभागाचं. म्हणजे ह्याला जबाबदार वन प्रशासन आहे, आपण मान्य करायलाच पाहिजे. कारण काय होतंय, जर तुम्ही एखादा बाबा आता आमच्या गावासारखं 17 मध्ये गावाला आमच्या तुम्ही बफर झोन मध्ये घेतलं, मंदूर सारखं बाजूला असणारं गाव आहे, ऑफिसच्या बाजूलाच आहे बरं का. हा, त्या गावाला आता काही दिवसापूर्वी, आता काही महिन्यांच्या पूर्वी त्यांना ह्याच्यात बफर झोन मध्ये घेतलं. पण म्हणजे इतकी वर्ष त्या गावाने विरोधच केला का, तर बाबा उखळू आमच्या बाजूचं गाव असेल, उदगिरी गाव असेल, ह्या गावांना काही योजना किंवा ह्या काहीच झालेलं नाही. त्याच गावातली माणसं मरायला लागलेत आणि आपण पण देखील जाऊन अशामध्येच काहीतरी हे होणार, त्यापेक्षा आपण बाजूलाच राहिलेलं बरं. हे चूक कुणाचे, लोकांशी संवाद न साधल्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता जो काही मार्गिकेचा आणि क्षेत्रवाढीचा हा जो प्रस्ताव आहे ना, ह्या संदर्भात पण लोकांच्या मनामध्ये तिथल्या स्थानिकांच्या हाच हे निर्माण झालेला आहे की आपण ज्या पद्धतीनं हे जर क्षेत्रवाढ जर झाली, त्या बाकीच्या बफर झोनच्या किंवा ह्या गावांना जो त्रास सहन करावा लागतोय तो देखील आपल्याला सहन करावा लागेल. याचा कारण काय की आपण संवाद अजिबात नाहीये. फक्त ते म्हणजे मला नाही, प्रत्येकाला आमच्या बघणाऱ्या त्या तुमचं चॅनल वगैरे बघणाऱ्याला वाटतंय की हे फक्त क्षेत्र संचालक वगैरे आहेत, ते फक्त रील्सच करतात. ही प्रत्येकाची भावना आहे बरं का. हे फक्त रील्स करतात, काम करतात की नाही माहिती नाही. लोकांशी संवाद अजिबात नाहीये. त्या ऑफिसला व्यवस्थित उत्तर माणसांना मिळत नाहीये. ह्यामुळं ना हा सगळी दरी निर्माण झालेला आहे आणि ह्याला कारणीभूत आहे. मगाशी मी पण सांगितलं, आता स्थानिक माणसांच्या मनामध्ये हीच भावना झाली आहे की गव्यांचा आणि ह्या बाकीच्यांचा त्रास जर एवढा वाढत चाललाय आपल्याला, तर भविष्यात हे 10 चे 15 झाले वरती आणि वरच्या मुलांना शिक्षणासाठी त्या जंगलात यावं लागतं. त्या मुलांना शिक्षण असेल किंवा जर आता कालची चंद्रपूरची जर घटना आपल्याकडे व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळं हे जर कुठेतरी उपाययोजना आणि हे सगळं जर झालं नाही तर माणसं, आता 1 महिना झालं बरं का, त्या ऑफिसच्या दारात 1 महिना झालं आमची माणसं बसलेली आहेत, अजून आंदोलन चालू आहे. हे वन्यजीवांचा त्रास आणि तिथलं स्थानिक एक विषय वगैरे घेऊन काहीही नाही, त्याच्यावरती तोडगा अजून निघालेला नाही. ती माणसं बसून आहेत पाटणकरांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली. तो आंदोलन चालूच आहे. बरेच जण मोर्चे वगैरे होत आहेत, पण तात्पुरतं तेवढ्या पुरतच हे काही हे केलं जात आहे.
त्याच्यावर उपाययोजना म्हणून ठोस अशा होत नाही. आम्हाला ह्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं की 3-3 महिने याचिका करून आम्हाला ऍफिडेव्हिट साधं तुम्ही सादर करू शकत नाही सर. तर मग त्या लोकांच्या म्हणजे मानसिकतेशी लोक तुम्ही खेळताय. कारण ऍफिडेव्हिटचा मुद्दा झाला 1 महिना होऊन गेलाय, ऑर्डर पास झाल्या की हे करण्यात यावं, अँब्युलन्स असतील आणि त्या शाळेच्या मुलांना, ते पण तुम्ही कुठलीच गोष्ट केलेली नाही. म्हणजे मानसिकता काय? आणि तुम्ही एवढं सगळं जर होत असताना, वातावरण तापलेलं असताना तुम्ही क्षेत्रवाढ घेऊन जाणार लोकांच्या पुढे, माणसं मान्यच करणार नाही. काही जरी तुम्ही उपाययोजना तुम्ही दाखवल्या असत्या लोकांना की काय नाही, वन विभाग पण आम्ही तुमच्या बाजूने आहे, लोकांना ह्यातून बाहेर किंवा सगळं हे करण्यासाठी आम्ही उपाययोजना पण करतोय, तर साहजिकच आहे ना तुमचं माणसाने ऐकलं असतं असं मला वाटतं. मुद्दा महत्वाचा काय की आता हे उखळू गावचे रहिवासी आहेत. मी फक्त तुम्हाला उदाहरण देतो. उखळू गावामध्ये गव्यांच्या हल्ल्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. उखळू गावाचं जे काही अंतर आहे ते वारणावती विभागापासून 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पण ह्यांचं गाव जोडले कुठं? आंब्याला, ज्याचं अंतर आहे 60 किलोमीटर. म्हणजे तुम्ही कुठलं गाव कुठं जोडलं पाहिजे याचं देखील तुम्हाला माहिती नाही असं म्हणता येणार नाही, पण तुम्ही ते करत नाहीये. म्हणजे ह्या गावामध्ये जर काय घडलं तर त्यांना जायचं कुठं? आंब्याला जायचं. त्याला जवळचा भाग कुठला आहे? वारणावती आहे. जर मोठी घटना घडली तर त्याला कुठे गेलं पाहिजे? वारणावतीला गेलं पाहिजे. तर ते काय म्हणताय की तुमचा एरिया आमच्यामध्ये नाही आहे, तुम्ही 60 किलोमीटर अंतरावरती आंब्याला जावा. आता आमचं गाव आंब्यापासून तोडून आमचं गाव तुम्ही वारणावतीला जोडा, अशी जर मागणी करण्याची वेळ आमच्यावरती आली न्यायालयामध्ये, तर हे काय आम्ही आनंदाने करत नाहीये. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. त्यामुळं या छोट्या मोठ्या गोष्टींचा देखील वन विभागाने विचार केला पाहिजे. आपलं जर घर घाण झालं असेल तर धूळ झटकणं महत्वाचं आहे, ना की नवीन रंग मारणं. आज वन विभाग अतिशय घाण झालेला आहे. त्याला तो कारभार जो आहे ना 1000 किलोमीटरचा, स्क्वेअर किलोमीटरचा, तो करता येत नाही, पण तो दुरुस्त करता येऊ शकतो ना. असे लोक आहेत ना. आता आपल्या समोर 2 सर बसलेले आहेत, यांचे विचार किंवा यांच्यामध्ये ती एक्सपर्टीज दिसते किंवा ती भावना दिसते, यांचं देखील मदत घेतली जाऊ शकते. संभाषण करून आणि आहे ती झोल झटकून मग तुम्ही पुढच्या गोष्टी करा, नाहीतर तुमच्यामध्ये तुमच्याबद्दल जो आक्रोश आहे तो कमी होणार नाही आहे, तो वाढत राहणार आहे. तेव्हा ताबडतोब जनसुनावण्या किंवा लोकप्रबोधन हे चालू करणं गरजेचं आहे. आणि आज जी काही गोलमेज परिषद घेतलेली आहे त्यातून आम्हाला फक्त एक तरी गोष्ट द्या, प्रस्ताव द्या. आम्हाला प्रस्ताव द्या. तो प्रस्ताव आम्ही बघतो आणि त्यानंतर मग आम्ही आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही स्पष्ट करतो. नमस्कार, माझं नाव ऍडव्होकेट योगेश सावंत. मी सुद्धा याचिकाकर्त्यांच्या वतीने ही त्यांची बाजू कोर्टामध्ये मांडतो. आमचं पहिल्यापासून म्हणणं हेच आहे की याचिकेच्या संदर्भात पण पहिला पसरवण्याचा असाच प्रयत्न झाला की याचिका ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असेल किंवा वाघांना विरोध अशासाठीच दाखल केलेली आहे. पहिला तर आम्हाला हे स्पष्ट करायचं की हा व्याघ्र प्रकल्प कसा चांगला होईल यासाठी आम्ही पण प्रयत्नशील आहोत. पण त्याचबरोबर शेतकऱ्यांचं हित असेल, तिथल्या रहिवाशांचं हित असेल, त्याचबरोबर तिथल्या शाळेत जाणाऱ्या मुलांचं हित असेल, यासाठी आम्ही ती याचिका दाखल केली. आता आपल्या एकंदर आजच्या या राऊंड टेबलचा असा निष्कर्ष आला की आपला संवाद वाढला पाहिजे. तर आपल्या या राऊंड टेबलच्या वतीनं माझी राहुल भाटे सरांना हीच विनंती राहील की त्यांनी जे हे पत्रक काढलेलं आहे वस्तुस्थिती दाखवण्यासाठीच, ते त्यांनी प्लीज मागं घ्यावं किंवा त्यात सुधारणा कराव्यात आणि संवादासाठी वाव ठेवून किंवा संवाद करण्याची इच्छा आहे अशा पद्धतीचा एक संदेश देणारं पत्रक त्यांनी काढावं. आता आमच्याकडे माहिती नाही आहे, मी आता सांगितलंच. तर आम्ही याचिका दाखल कोणत्या बेसिसवर केली किंवा त्याला आम्ही काय कागद लावलेत हे आम्ही फक्त सांगतो. तर यामध्ये पहिला तर आपल्या पत्रकारांचं मी आभार मानेन, कारण की त्यांनी ज्या कव्हर केलेल्या बातम्या आहेत त्यातून एक सुसूत्रता कोर्टाला आम्ही दाखवू शकतो की हे फक्त एका दिवसाचं नाही आहे, हा बरेच दिवसाचा लढा आहे. आणि आम्ही काही फोटो लावलेले आहेत वाघांचे. तर आपण जसं म्हणतो की वाघाला कॉलर घातलेली असती आणि वन्य विभागाला कळतं की तो वाघ आता वस्तीत येतोय किंवा रोड जवळ येतोय, तर माफक अपेक्षा अशीच असते की तिथं एखादी गाडी किंवा वन्यरक्षक किंवा कोणी जे ऑथॉरिटी असतील ते यावे.
तर मी आपल्याला सर फोटो दाखवतो. तर हे असे आम्ही फोटो लावलेले आहेत. हा एक आहे, त्यानंतर असे आम्ही फोटो लावलेले आहेत. दुसऱ्या दिवशी जातो. हे वाघ सोडल्यानंतर हा वाघ रोडवर आला. आता हा कलर नसल्यामुळं आपल्याला दिसणार नाही, पण कॉलर आहे या वाघाच्या गळ्यामध्ये. तर हे सामान्य नागरिकांनी त्या रस्त्यावरून जाताना काढलेले फोटो, आणि तिथं एकही अधिकारी किंवा ऑथॉरिटी किंवा एखादी गाडी नाही आहे. आणि ह्या मार्गावरून शाळेला जाणारी लोक आहेत, मुलं आहेत, पर्यटक असतील किंवा गावातले शेतीचा मार्ग आहे. तर असे जे आहेत वाघ, किंवा इथं जर समजा कुठली रक्षक नसेल किंवा वन्यरक्षक नसेल, ऑथॉरिटी नसेल, आणि आता इथं बऱ्यापैकी माणसं होती, त्यांनी फोटो काढले. समजा कोण म्हातारा माणूस असेल तर आता जो हल्ला झाला तसा हल्ला होऊ शकतो. त्याचबरोबर हल्ले झालेले आम्ही फोटो लावलेले आहेत, त्यात गव्यानं केलेले हल्ले आहेत. हे शेतकरी आहेत आणि यांना सीपीआर मध्ये वगैरे ऍडमिट केल्यानंतरच उपचार मिळतात. तिथं प्राथमिक उपचार केंद्र सुरू करावे, आणि त्यामध्ये हे जे हल्ले झालेले आहेत यावरती उपचार करण्यासाठी जे काही लागणारे वस्तू असतील, औषधं असतील, हे उपलब्ध करावे, अशीच आमची प्रेयर आहे. आमच्या प्रेयर्स बघितल्या तर त्यामध्ये असं कुठेही नाही आहे की त्या व्याघ्र प्रकल्पाला विरोध होईल. त्या व्याघ्र प्रकल्पात कशा सुधारणा होतील याच आमच्या प्रेयर आहेत. मग त्यामध्ये आम्ही ज्या शाळा आहेत त्या आयडेंटिफाय कराव्यात बफर झोन मधल्या, त्यांना जे काही कायद्याप्रमाणे संरक्षण देणं गरजेचं आहे. तिथल्या मुलांना सकाळी 6 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत त्या रोडवरती संरक्षण द्यावं. त्याचबरोबर माझ्या मते किती 1000 एकर आमच्या माहितीनुसार जमीन ही पडीक आहे, शेत जमीन. तिथं कुठलीही शेती होत नाही, त्यामधून रेव्हेन्यू जनरेट होत नाही, आणि त्यामुळे सरकारचा पण त्यात नुकसान आहे. शेतकऱ्यांचं तर आहेच, आणि ही सुपीक जमीन आहे. म्हणजे हे त्यांच्यावर 1000 एकर. हा 1000 एकर फक्त 6 गावात नाही, 6 गावांचे फक्त बफर तुमच्या गावात नाही. आता जर तुम्ही 377 गावात जर बघितली तर योगेश भीषण परिस्थिती आहे, आणि सेफ ट्रान्सपोर्ट व्हावा, त्यांना संरक्षण मिळावं मुलांना, म्हणून एखादी बसची सोय करावी, प्रत्येक शाळेला बसची सोय करावी, आणि हे सहज शक्य आहे. यासाठी काही वेगळ्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत, वेगळं बजेट आखावं लागणार आहे असं नाहीये. त्यानंतर आम्ही रेडिओ कॉलर्स द्यावेत प्राण्यांना, ते दिलेले आहेत, पण आता मी तुम्हाला फोटो दाखवलेत तसं ते अजून ऍक्टिव्ह करावेत. त्यानंतर फेन्सिंगसाठी आम्ही मागणी केलेली आहे की फेन्सिंग करावं, आणि जिथं जिथं हॉटस्पॉट तयार आहेत तिथं चांगलं फेन्सिंग करावं. त्यानंतर वरती पाण्याची सोय नाही आहे, त्यामुळे प्राणी खाली येत आहेत, तर त्याबद्दलचं आहे. पण आमची निराशा एवढीच आहे की आमच्या प्रेयर्समध्ये त्यांना विरोध नाही आहे. आमची इच्छा पहिल्यापासून त्यांना सपोर्ट करण्याचीच आहे, पण याचिका दाखल केल्यापासून आम्हाला असाच अनुभव आलेला आहे की आम्हाला माहिती काही मिळत नाही. आणि इव्हन याचिकेची कॉपी पण साहेब आपल्याला देतो. योगेश, त्याच्यामध्ये आपण कुठेही वाघ तुम्ही इकडे आणू नका, स्टे म्हणजे मायग्रेशन ऑफ टायगर्सला स्टे द्या, अशी कुठेही आम्ही मागणी केलेली नाही. म्हणजे आमचा विरोधच नाहीये, फक्त आमचा जीव वाचावा आणि प्राण्यांचा देखील जीव वाचावा, एवढी माफक आमची अपेक्षा आहे. यामध्ये काय होतं बरेचदा, जो मॅनेजमेंट प्लॅन असतो त्याचं ऑफिस वेगळं असतं. मॅनेजमेंट प्लॅन हा 10 वर्षाचा केला जातो. त्यावेळी त्या मॅनेजमेंट प्लॅन मध्ये जे लिहिलेलं असतं ते केलं जातं. आपण सगळे जे म्हणतोय ना, माझा अनुभव सह्याद्रीतल्या वर्षी एवढे वर्ष फिरून चांदोलीत सुद्धा वन्य प्राणी पाण्यासाठी खाली येत नाही. अशा वन्य प्राण्यांना आपल्या जंगलामध्ये बघा काही पाणवठे असतात, ते बारमाही असतात, त्यांना माहित असतं ते तेवढ्यासाठी ऍक्च्युली येत नाही, ते येतात फूडसाठी. म्हणजे कसं ब्राउझर आणि ग्रेझर, म्हणजे कसं गवा ही कोळी पानं पण खातो झाडाची, आणि त्याला गवताची पण गरज असते. तर आपल्या जंगलामध्ये म्हणजे खाण्यायोग्य गवतच नाही. आता ह्याचा जर स्टडी केला तर आपण तुमच्याशी त्याबद्दल सहमतच आहे की ग्रासलँड मेडोज डेव्हलप करणं आपल्याकडे गरजेचं आहे, तरच तृणभक्षक प्राणी वाढतील. आता बघा, पूर्वी तुमची गावं आत होती, तुम्ही कुंपण आणि छप्पर कशाचं करायचं, कारवीच्या करेक्ट. आता पुनर्वसन झाल्यावर उतारावर सीड सगळे वाहून आले ग्रासलँडवर, आणि तिथं कारवी वाढली.
पूर्वी तिथं काय व्हायचं, गवे चरायचे आणि नंतर म्हणजे सॉरी आपली म्हशी वगैरे कॅटल्स चरायचे गावातले जाऊन, आणि कॅटल्स घरी आले संध्याकाळी 6ला की गवे चरायचे. त्यामुळे त्या ग्रासलँड मेडो डेव्हलप राहत होता. आता कार्वीमुळे ग्रासच नाही. म्हणजे आपण जर खाली गेलो कर्नाटका वगैरे काही भागात तर मोठमोठे ह्यूज ग्रासलँड आहेत. आता हा तुम्ही म्हणते वनविभाग चुकी म्हणजे काय, आपण शतकोटी वृक्षारोपणाचं केलं, पण आपण प्लांटेशन आयडी जागा करून नाही केलं, पेपरात फोटो येण्यासाठी केलं. जे ग्रासलँड एक स्वतःची इकोसिस्टीम आहे त्याच्यावर खड्डे करून आपण झाडं लावली. म्हणजे ज्या ठिकाणी संध्याकाळी गवे चरायला येतात, ज्यांना गवत पाहिजे तिथं मोठी मोठी झाडं लावली, त्यांना चरायलाच खाद्य नाही राहिलं. आता ऊस शेवटी गवताचाच प्रकार आहे, राईस गवताचा प्रकार आहे, म्हणून हे प्राणी येत आहेत. त्यामुळं मी सुद्धा हे पहिल्या फॉर्डरना सांगितलं की तुम्ही मॅनेजमेंट प्लॅन मध्ये ऍक्च्युली आम्ही शासनाची नाही, माननीय पद आहे, आम्ही सोशल वर्कर, पण आम्ही सांगू शकतो की हे करणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये ग्रासलँड मेडोज डेव्हलप करणं हे 13-14 वर्षापूर्वी आम्ही एक प्रयोग केला की ज्या भागात पूर्वी 20-30 कळप चरायचे जंगल एरिया, तिथली कारवी साफ करून महाराष्ट्रातले जे ग्रास एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडून तिथं प्रयोग करायचे की ते गवत लावून ते एडिबल गवत येते का. पण आता काही पर्यावरण अभ्यासकांनी दंगा केला त्यावेळी आणि मीडियाला असं सांगितलं की सगळीकडे असं आलं की वन विभाग कारवी निर्मूलन करणं. तुम्ही मगाशी भ्रमण मार्ग बोललात तशी शब्द होते. निर्मूलनचा अर्थ काय होतो, संपूर्ण तो छोट्याशा एरियात जर प्रयोग झाला असता तरी त्याला सीड येतात, त्याच वेळी ती काढून टाकली तर परत ते येणार. आणि ग्रास मेडोज जर डेव्हलप झाले असते एक प्रयोग म्हणून तर आज थोड्या का प्रमाणात ही गव्यांची समस्या कमी झाली असती. त्यामुळं हा मुद्दा मी पण हे करेन, ग्रास लँड मेडोज डेव्हलप करणे. सुरुवातीलाच मी उल्लेख केल्याप्रमाणे या व्याघ्र प्रकल्पावर साधक बाधक चर्चा करण्यासाठी तुम्ही सगळेजण आलात. राष्ट्रीय प्राणी हे भारताचं भूषण आहे आणि प्राणी आणि मानव यांच्यात संघर्ष न होता सहजीवन असावं याच्यासाठी सगळेच जण कबूल आहेत, सगळ्यांनाच मान्य आहे. पण याच्यामध्ये या आणि बरं परत असं आहे की वाघ आहेत किंवा वन्य प्राणी हे आपल्या संस्कृतीचाही अविभाज्य घटक आहे. म्हणजे अजूनही आदिवासी पाड्यांवर खेडोपाड्यांमध्ये देवीचं वाहन, देवीच्या मंदिरासमोर वाघाचं मूर्ती बसवलेली असते, किंवा सुरुवातीला हत्ती आले तेव्हा लोकांनी हे गणपतीचं रूप आहे म्हणून त्याचं पूजा केली वगैरे, हे सगळं आहे. त्यामुळं वन्य प्राण्यांना नागरिकांचा किंवा रहिवाशांचा विरोध असण्याचं कारण नाही. पण जेव्हा त्याच्यामध्ये संघर्ष उभा राहतो तेव्हा वन विभाग असेल, शासन असेल, प्रशासन असेल किंवा संबंधित यंत्रणा असेल, त्यांनी त्या लोकांचंही काय म्हणणं आहे ते समजून घ्यायला हवं. त्यांच्या काय गरजा आहेत, त्यांचं पुनर्वसन असेल किंवा अन्य काही गोष्टी आहेत जसे यांनी आता मुद्दे मांडले ते समजून घ्यायला हवेत. हा परस्पर संवाद आणि विश्वास हे होणं गरजेचं आहे. हे आजच्या चर्चेतलं सार आहे असं मला वाटतंय. आणि हेच घेऊन आम्ही माध्यमांनी आमची ही जबाबदारी आहेच आहे की जनतेसमोर, प्रशासनासमोर या सगळ्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ज्या व्हायला हव्यात, जे आपल्याकडं संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, सगळ्यांचं एकमेकाशी सहकार्य, सहचर्य आणि सगळ्यांनी सोबत जगायचं आहे ही भावना इथल्या लोकांची आहेच आहे. पण त्याच्यामध्ये जर काही संघर्ष होत असतील त्या संघर्षाचं रूपांतर हे संवादात व्हायला पाहिजे आणि परस्पर सहजीवन, सहचर्य इथं व्हायला पाहिजे अशी अपेक्षा या आमच्या राऊंड टेबलच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनीच व्यक्त केली. आणि महत्वाचं म्हणजे आपापल्या व्यस्त वेळेतून, व्यस्ततेतून वेळ काढून इथे आलात आणि आपापले मुद्दे मांडलेत. मला असं वाटतं खूप चांगली चर्चा झाली. आमच्या या तरुण भारतच्या प्रिंटच्या माध्यमातून, डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या गोष्टी आम्ही संबंधितांपर्यंत, लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचवू आणि पुन्हा आणि परत एकदा आपण याच्यावर आणखी व्यापकपणे चर्चा घडवून आणू. जोपर्यंत त्याचं काही तत्वबोधापर्यंत आपण जात नाही, वादे जे आहे ते तत्वबोधा म्हणतो, तसं लोकांच्या कल्याणाच्या मुद्दे आपण लोकांपर्यंत जोपर्यंत नेत नाही तोपर्यंत ही चर्चा अशी आपण चालू ठेवू. पुढच्या वेळी
एक व्यापक परत आपण चर्चा घडून आणू. त्यालाही तुम्ही यावं अशी मी विनंती करतो. आणि तुम्ही सगळेच जण आवर्जून आलात त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार मानतो. थँक्यू.